ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। आपण 7व्या अध्यायात आहोत आणि आपण कितवा श्लोक कंप्लीट केला मागच्या वेळेस? 12. सो मागच्या वेळेस आपण जी चर्चा केली त्यानंतर मग आपला रामनवमीचा क्लास झाला, थोडा बरेच कालावधी गेलाय, तर थोडंफार काही आठवत आहे मागच्या क्लासमधून? पहिला श्लोक कुठला होता 7व्या अध्यायातला? सो त्याचा सारांश काय आहे त्या श्लोकाचा? श्रवणम हे खूप महत्वाचं आहे आणि श्रवणम केल्याने श्रीकृष्ण म्हणतात असंशयम समग्रम माम. मला जर पूर्णपणे जाणायचं असेल तर श्रवणम करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर मग श्रीकृष्णांनी त्यांची भक्ती किती दुर्मिळ आहे हे सांगितलं. त्याच्यात काय म्हणाले? मनुष्याण सहस्त्रेषु, 3ऱ्या अध्यायामध्ये म्हणाले. मग तेव्हा आपण ते आठवत आहेत? हे एक स्लाइड होती. मग त्यातून एखादा उच्च तत्वांकडे वळतो. अशा उच्च तत्वांकडे जे वळतात त्यापैकी एकाला यश प्राप्ती होते आणि अशा अनेक यश प्राप्ती केलेल्यांपैकी एखादा मला जाणतो. म्हणून जरी हे ज्ञान दुर्मिळ असेल तरी केवळ श्रवण केल्याने आपल्याला हे ज्ञान मिळू शकतं. आणि यासाठी आपण एक सायंटिफिक व्हिडिओ दाखवला होता. ओके, तो दाखवल्यावर तुम्हाला सगळ्यांना आठवेल. आठवत की एका लोखंडाच्या स्ट्रिपला जर आपल्याला मॅग्नेटाइज करायचं असेल तर काय करायला लागेल? वारंवार ते असं त्याच्यावर करायचं. मग हळूहळू ती आयन जी स्ट्रिप आहे ती पण मॅग्नेटाइज होते. तसं श्रवण केल्याने हळूहळू आपली विचार जे आहेत ते त्या दिशेने तयार होतात. मग श्रीकृष्णाने सांगितलं की भूमी राप अनुलो वायू. मग त्यासाठी आपण बघितलं होतं की अंतरंग शक्ती आणि बहिरंग शक्ती, आध्यात्मिक शक्ती आणि भौतिक शक्ती. मग त्यामध्ये जी भौतिक शक्ती आहे त्याचे 8 काय गोष्टी सांगितल्या? पृथ्वी, जळ, अग्नी, वायू, आकाश हे स्थूल आणि मन, बुद्धी आणि अहंकार हे सूक्ष्म. मग नंतर म्हणाले की या सगळ्या भौतिक सृष्टीच्या पलीकडे माझी एक आध्यात्मिक शक्ती आहे. अपरेयम इतस्तु अन्याम प्रकृतीम विद्धी में पराम. ही अपरा प्रकृती होती आणि जीवात्मा आहे ती अपरा नाही आहे, परा प्रकृती आहे. म्हणून श्रीकृष्ण केवळ भौतिक शक्तीचे स्रोत नाही आहे तर आध्यात्मिक शक्तीचे पण स्रोत आहेत. आणि इथे मग आपण बघितलं की श्रीकृष्ण हे सर्व शक्तींचे केवळ स्रोत नव्हे तर सर्व गोष्टींचे अंत पण आहेत. आणि नंतर हे श्रीकृष्णांनी एक 7व्या श्लोकामध्ये उदाहरण दिलं होतं. याच्यातून आठवतंय कोणाला काही? अदृश्य धागा. कोण म्हणाले? सो श्रीकृष्ण म्हणतायत की जसा या मोत्यांच्या हारातला जो धागा आहे हा अदृश्य आहे पण तो धागा सगळ्यांना धरून ठेवतो. तसंच म्हणतात या जगामध्ये सर्व काही आहे ते त्या धाग्याने ठेवलंय आणि तो धागा कोण आहे? तर श्रीकृष्ण म्हणतात मी तो धागा आहे म्हणून. तर अशा प्रकारे हे मोठे मोठे मोती आहेत आकाशातले आणि त्याला कसं धरून ठेवलंय श्रीकृष्णांनी? त्याला मराठीमध्ये म्हणतात गुरुत्वाकर्षणाची शक्ती. तर ती गुरुत्वाकर्षणाची शक्ती आहे ती कोणी बनवली, कोणी तयार केली की सगळे बरोबर राहतील? श्रीकृष्ण म्हणतात मी.
आणि अशाच प्रकारे निर्जीव मोतींना पण एकत्र ठेवण्यासाठी श्रीकृष्ण आहेत आणि सजीव मोतींना पण एकत्र ठेवण्यासाठी श्रीकृष्ण आहेत. हे जे 5 भाऊ आहेत आणि द्रौपदी आहेत हे स्वभावाने खूप वेगवेगळे आहेत, पण श्रीकृष्णांसाठी त्यांचं सर्वांचं प्रेम होतं म्हणून ते एकत्र राहिले. म्हणून सूत्रे मणिगणाई, म्हणजे श्रीकृष्ण हे केवळ स्रोत नाही आहेत, अंत नाही आहेत, तर आधार पण आहे. मग नंतर आपण बघितलं होतं श्रीकृष्णांनी 8व्या श्लोकापासून 12व्या श्लोकापर्यंत मी या भौतिक गोष्टींमध्ये कुठे सापडीन हे सांगितलं होतं. तर रसोहम अपसु कौंतेय, मी पाण्यातली चव आहे. अजून काय काय सांगितलंय बघा श्लोकात. चंद्र आणि सूर्याचा प्रकाश आहे. अजून काय सांगितलंय. मी ओंकार आहे. ओंकाराशिवाय वैदिक मंत्र सुरू नाही होत, नेहमी ओम वरूनच सुरू होतात. तर श्रीकृष्ण म्हणतात तो मी आहे ओंकार. येस. अजून पृथ्वीचा तो पुण्यगंध, पावसाळा येईल आता, पुढच्या क्लासमध्ये कदाचित तुम्ही लोक म्हणाल की तो गंध सापडला आम्हाला. तो जो गंध आहे तो कुठल्याही परफ्यूमच्या तुल्य नाही. तर श्रीकृष्ण म्हणतात तो गंध मी आहे. मनुष्यातील सामर्थ्य, अग्नीमधील उष्णता, सर्व जीवांमधील जीवनशक्ती आणि सर्व तपस्वी यांचे तप पण मी आहे. मग म्हणतात अस्तित्व यातील सर्व वस्तूंचे बीज पण मी आहे. बुद्धिमान व्यक्तींची बुद्धी पण मी आहे आणि शक्तिमान लोकांची शक्ती पण मी आहे. म्हणतात बलम बलवताम चाहम काम राग विवर्जितम, काम व आसक्ती रहित बलवानांचे बळ आहे मी. अनेक प्रकारचे बलवान लोक असतात पण ज्यांना आसक्ती नाही आणि ज्यांना त्या बळाची चुकीचा वापर नाही करायचा, सेवेमध्ये जर वापर केला तर म्हणतात त्या लोकांचं बळ मी आहे. काम राग विवर्जितम आणि धर्मतत्व आणि या विरुद्ध नसणारा काम, धर्म अविरुद्ध कामोस्मी. अशा प्रकारे 8व्या श्लोकापासून 12व्या श्लोकापर्यंत. तर मग याच्यामध्ये लक्षात आलं की श्रीकृष्ण हे केवळ स्रोत नाही आहेत, अंत नाही आहेत, आधार नाही आहेत, तर सर्व गोष्टींचे सार पण आहेत. जर पाण्यामध्ये चव नसेल तर ते पाणी काय कामाचं तसं. तर म्हणून श्रीकृष्ण हे स्रोत पण आहेत, अंत पण आहेत, आधार पण आहेत आणि सार पण आहेत. आणि अशा प्रकारे हे सर्व 14 उदाहरण हे 3 गुणांनी बदसलेले या जगातले आहेत. हे जे उदाहरणं दिले 4 श्लोकांमधले, मग श्रीकृष्ण यांची शक्ती केवळ या स्तरापर्यंत मर्यादित असते का, की या स्तरापलीकडे पण श्रीकृष्णांची शक्ती उपस्थित असते. तर या श्लोकाचं आता आज आपण चर्चा करणार आहोत. हे पण याच्यावर चर्चा केली. या ए चैव सात्विका भावा याचं भाषांतर कोण वाचणार. श्लोक क्रमांक 12 वाचा. सात्विक, राजसिक किंवा तामसिक हे सर्व भाव माझ्या शक्तीनेच अभिव्यक्त होतात. एका दृष्टीने मी सर्व काही आहे, परंतु मी स्वतंत्र आहे. मी प्राकृतिक गुणाच्या अधीन नाही, उलट तेच माझ्या अधीन आहे. यामध्ये आपण बघितलं होतं की हे देव आणि असुर संग्राम आहे. हा बँकॉक इंटरनॅशनल एअरपोर्टला दाखवलंय समुद्र मंथन. तर दोघेही जरी त्यांचे गुण वेगवेगळे आहेत, एक तमोगुणात आहे आणि एक रजोगुणात आहे आणि थोडाफार सात्विक गुण आहे, पण दोघेही गुणांनी बद्ध आहेत. जरी एकाला मान सन्मान आहे आणि एकाला मान सन्मान नाही आहे समाजात, तरी पण दोघेही स्वार्थासाठी करतात. देवतांना पण अमृत पाहिजे आणि असुरांना पण अमृत पाहिजे. अमृताविना ते मेहनत करायला तयार नाही आहेत. तर हे श्रीकृष्णाने त्या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलं. मग दोन्ही पक्षांचा उद्देश एकच होता, जरी त्यांची वेशभूषा आणि बाकी सगळं जरी वेगळं असेल. म्हणून देवता, ऋषी, असुर हे कोणी असू दे, शेवटी श्रीकृष्ण म्हणतात की या जगामध्ये प्रत्येक जीव हा या 3 गुणांनी बद्ध आहे, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. मग हा प्रश्न पडतो की हे सर्व विविध प्रकारचे लोक तुमची शरण का नाही घेत. जर यांना माहिती आहे की तुम्ही स्रोत आहात, तुम्ही सार आहात, तुम्ही अंत आहात, तुम्ही आधार आहात, तुमच्या विना काही होत नाही, मग ऋषी मुनी, देवता, असुर यांना थोडं तरी कळायला पाहिजे की अरे आपल्याला जे काही पाहिजे, आपण पृथ्वी, जळ, अग्नी, वायू, आकाश जो भोग घेतोय ते सगळे यांनीच केलंय, तर मग आपण यांना जर सेवा केली तर आपल्याला सगळं काही मिळेल की. मग असं का नाही घेतं, या प्रश्नाचं उत्तर आता आपल्याला मिळेल.
त्रिभिर्गुणमयैर्भावैर् एभिः सर्वम् इदं जगत् मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम्. वाचणार भाषांतर. त्रिगुणांनी सात्विक, राजसिक आणि तामसिक मोहित झाल्यामुळे संपूर्ण जगत त्रिगुणातीत आणि अविनाशी असे माझे स्वरूप झाले. सो श्रीकृष्ण म्हणतायत की कारण हे जे 3 प्रकारचे सात्विक, राजसिक आणि तामसिक जे दाखवले तुम्हाला 3 उदाहरण, यांचा जन्म या भौतिक प्रकृतीत झालाय, भौतिक जगत झालंय. हे आध्यात्मिक जगतातले नाही आहेत. आणि भौतिक जगतातले झाल्यामुळे या भौतिक प्रकृतीमधले हे 3 गुण आहेत त्यांनी आवृत्त आहेत. आणि त्यांनी जर आवृत्त असतील, श्रीकृष्ण म्हणतात मी माम एभ्य परम अव्यय, मी या 3 गुणांच्या पलीकडे. आणि जे या 3 गुणांनी आच्छादित आहेत त्यांना हे माहितीच नाही आहे की मी या 3 गुणांच्या वर त्याचा नियंत्रक आहे. जर आपण आता जर ढग आले आणि सगळीकडे असा काळोख पसरलाय ढगांमुळे आणि आपण त्या काळोखाने आच्छादित आहोत, तर त्या काळोखाच्या पलीकडे एक सूर्य आहे हे आपल्याला माहितीच नाही ना. ज्याला ज्ञान आहे त्याला माहिती आहे की याच्या सूर्यावर आच्छादन नाही आहे, आपल्या डोळ्यांवर आच्छादन आहे. आणि सगळ्यात गमतीची गोष्ट आहे की सूर्याची दृष्टी, आपली सूर्याची दृष्टी व्यत्यय आणणारे ढग हे कसे तयार होतात? सूर्यामुळे तयार होतात. सूर्य त्याच्या त्या उष्णतेमुळे बाष्प क्रिएट करतो आणि ते त्यांनी ढग बनतात. सो जसं सूर्याच्या प्रकाशामुळे ढग बनतात आणि ते ढग आपली सूर्याची दृष्टी थांबवतात, सूर्याला आच्छादित नाही करू शकत. तसंच परमेश्वराची जी मायाशक्ती आहे ती परमेश्वराची मायाशक्ती आहे, पण परमेश्वराची मायाशक्ती आपला परमेश्वराची जी दृष्टी आहे ती आच्छादित करू शकते, परमेश्वराला आच्छादित नाही करू शकत. म्हणून श्रीकृष्ण म्हणतायत जर मी सात्विक, राजसिक आणि तामसिक या गुणांच्या पलीकडे आणि मी त्याच्यावर आहे, तर ज्यांनी या 3 गुणांमध्ये जन्म घेतलाय त्यांना कसं कळणार ते? तर म्हणून का तो त्या प्रश्नाचं उत्तर येते की जर सगळ्यांना, मग हा प्रश्न पडतो की हे सर्व विविध प्रकारचे लोक तुमची शरण का नाही घेत? जर तुम्ही स्रोत पण आहात, अंत पण आहात, आधार पण आहात, सार पण आहात, कारण ते मला ओळखत नाही. त्रिगुणांनी सात्विक, राजसिक आणि तामसिक मोहित झाल्यामुळे हे संपूर्ण जगत त्रिगुणातीत आणि अविनाशी असे माझे स्वरूप जाणीत नाही. मग यावर काही उपाय आहे का? ही जी समस्या आहे ही श्रीकृष्ण स्रोत आहे, श्रीकृष्ण आधार आहे, सार आहे, त्यांच्याशिवाय काही नाही. पण जे लोक या जगात जन्म घेतात त्यांना हे ठाऊक नाही आणि ते ओळखू शकत नाही. मग आता हे कसं सोडवायचं हे कोड? त्याच्यासाठी पुढचा श्लोक आहे. दैवी हि एषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायाम एतांतरन्ति ते. सो पहिल्या वाक्यामध्ये प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे. समस्या काय आहे ते सांगितलंय. काय? दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरत्यया. दुरत्यया शब्दाचं काय भाषांतर आहे? दुस्तर. करू नाही शकत, शक्य नाही. दुरत्यय, इम्पॉसिबल. दुस्तर म्हणजे तरू नाही शकत. जसे एक समुद्र आहे, दुस्तर आहे हे समुद्र, म्हणजे पार नाही करू शकत त्याला. नदीला पार करू शकतो असं दुस्तर. सो श्रीकृष्ण पहिल्या ओळीमध्ये म्हणतात ही जी मायाशक्ती आहे ही माझी आहे आणि याला तुम्ही तरू नाही शकत. का? कारण माझी आहे, मी तयार केलेली आहे. आणि ही जी मायाशक्ती आहे ही एवढं सगळं संपूर्ण जगत क्रिएट करते. जे काही आपल्याला इथे व्हेरायटी दिसते म्हणते मायाशक्तीच्या अधीन आहे. मग आपण म्हणू झालं, संपलं, मग आता पॅक करूया बॅग. कारण आधी मनात हा विचार आला होता की कसं जाणायचं, आणि आता जर श्रीकृष्णाने सांगितलं की दुरत्यया, दुस्तर आहे, नाही करू शकत, मग आपण खिन्न होऊ. मग श्रीकृष्ण त्याचं उत्तर दुसऱ्या ओळीत देतात. मग काय म्हणतात? माम एव ये प्रपद्यन्ते. प्रपद्यन्तेचं काय आहे भाषांतर? शरण घेतात. माम एव. सो एव इज ओनली.
केवळ. सो माझी जर शरण घेतली आणि नंतर सोबत अजून 1000 लोकांची शरण घेतली तर नाही चालणार. माम एव ये प्रपद्यन्ते मायाम एतान तरंती ते. सो दुस्तर हा शब्द जर फोडला तर दुस्तर म्हणजे ज्याला तरू नाही शकत. आणि श्रीकृष्ण म्हणतात माम एव ये प्रपद्यन्ते मायाम एतान तरंती ते. सो म्हणून श्रीकृष्ण यामध्ये म्हणतायत, जसं 4थ्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 14 मध्ये म्हणाले होते, 14 नाही 11 मध्ये म्हणाले होते, ये यथा माम प्रपद्यन्ते, ज्या प्रकारे तुम्ही माझी शरण घ्याल त्या प्रकारे मी तुम्हाला तेवढी कृपा देईन. तर त्यामध्ये इथे पण तसं झालंय, माम एव ये प्रपद्यन्ते मायाम एतान तरंती ते. ज्यांनी श्रीकृष्णांची पूर्ण शरण घेतली आहे तो या माया शक्तीला पूर्णपणे तरून जाईल. ज्यांनी 10% शरण घेतली आहे तो 10% तरेल. ज्यांनी 25% शरण घेतली आहे तो 25% तरेल. म्हणून हे खूप महत्वाचं आहे की या माया शक्तीला जर जिंकायचं असेल तर माया शक्तीशी लढू नाही शकत. माया शक्तीला श्रीकृष्णांनी सांगितलं दुस्तर आहे, डोंट वेस्ट युअर टाइम. फक्त एकच मार्ग आहे तो की त्या माया शक्ती ज्यांच्या हिशोबाने चालते, ज्यांच्या शब्दांना धरून चालते, ज्यांच्या आज्ञेवरून चालते, त्यांना जर आपण प्रसन्न केलं तर ते आपल्या दासीला सांगू शकतात की यांना त्रास देऊ नको आणि त्यांच्या बोलण्यावरून ती थांबू शकते. कधी असतो ना असं कोणी बंगल्याबाहेर माहिती असे बोर्ड लावलेला असतो, कुत्र्यापासून सावधान. आणि जर तुम्ही चुकीने तो बोर्ड नाही बघितला आणि आतमध्ये पाऊल ठेवला की तो अचानक जो अटॅक होतो तर एकदम घाबरतो आपण आणि तेव्हा आपण विचार करतो चला पळा आता इथून. पण ते होत नाही तसं, पळू नाही शकत. पण तेव्हा जर त्या कुत्र्याच्या मालकाने जर सांगितलं हे ओळखीचे आहेत म्हणून, तो लगेच शांत होतो. तर त्याला फक्त तो एकच आवाज ऐकू येतो, बाकी आपण हट 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 मागे जा माझा आय कार्ड काही नाही, काही कळत नाही त्याला, तो चावणार. फक्त वरून जर मालकाने सांगितलं थांब मग तो शांत बसतो. तसं दैवी येशा गुणमयी मम माया. तर श्रीकृष्ण 2 वेळा इथे मम म्हणतात, मम माया दुरत्य, ही माझी माया आहे, ही खूप दुस्तर आहे. पण म्हणतात माम एव ये प्रपद्यन्ते, पण जो व्यक्ती माझी शरण घेईल तो या मायाशक्तीने प्रभावित होत नाही. सो हा इंग्लिश चॅनल आहे. इंग्लिश चॅनल कोणाला माहिती आहे? या इंग्लंड आणि फ्रान्स मध्ये. सो बरेच लोकांनी त्याचे रेकॉर्ड वगैरे गाजवले. तर सध्याचा जो रेकॉर्ड आहे तो आहे 11 तास 38 मिनिटं आणि त्याचं अंतर किती आहे? 21 किलोमीटर आहे. तो हा जो रूट आहे ना असा, तो तशा रूटनी जायला लागतो. सो 11 तास 38 मिनिटं त्या थंडगार पाण्यात पोहणं किती कठीण आहे विचार करा. पण तरी लोकांनी तो रेकॉर्ड केला. आणि कसं आहे, त्या 2 देशांमधली ती जागा आहे त्याच्यामुळे पाणी थोडं शांत असतं, असं समुद्र नाही आहे, ते ओपन. आता मी एक जस्ट अंदाज येण्यासाठी हे पण काढलं, लॉस एंजलिस टू टोकियो याचं अंतर आहे 8,820 किलोमीटर. मग आता समजा कोणीतरी उत्साही झाला आणि म्हणाला चला इंग्लिश चॅनल तर केलंय मी, 22 किलोमीटर 21 किलोमीटर केलं, आता चला लॉस एंजलिस टू टोकियो पण जाऊ, तर चालेल का? इट्स ऑलमोस्ट इम्पॉसिबल. सो जर खरोखर समुद्र बघितला, सो इट इज लाईक दिस. आणि माझ्याकडे एक व्हिडिओ आहे, तो मुद्दामून मी शोधून काढला, मी तुम्हाला व्हिडिओ पण दाखवतो. काय दिसत नाहीये मला माहित नाही. ठीक आहे, काहीतरी
जस्ट होल्ड ना, एकदा बघतो मी परत एकदा दिसतंय का. सो दिस इज ॲक्च्युली 7,000 लोकांचा पॅसेंजर शिप आहे. 7,000 लोक आहे त्याच्यामध्ये. आणि जस्ट त्या समुद्राचा एनर्जी बघा किती आहे. सो या अशा समुद्राला पार करणं पोहून सो ते बघून, आणि याच्या आतमधला पण रेकॉर्डिंग आहे, ते मी मुद्दामून दाखवत नाहीये, की सगळं फर्निचर असं एकीकडे आणि पूर्ण इकडे, आणि खूप लोक घायाळ झाले वगैरे. पाहिजे तर तो व्हिडिओ मी व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवीन. पण बेसिकली हे कशासाठी, एवढा मोठा तो 7,000 लोकांना घेऊन जाणारा ओशन लाईनर, तो एवढा मोठा जहाज आहे, त्याची फजिती होते. विचार करा. तर पोहून जाणं तर अशक्य आहे, बरोबर. सो म्हणून जर या पृथ्वीवरचे समुद्रही आपण पार नाही करू शकलो, मग हे भवसागर कसे पार करणार, आणि मग भवसागर पार करून वैकुंठाला कसं प्राप्त करणार. सो म्हणून त्यासाठी विचार करावा लागेल की जसं हे समुद्र पार करण्यासाठी एक बोट लागते, जहाज लागतो, तसं भवसागर पार करण्यासाठी काही जहाज आहे का. तर ते गीतेमध्ये त्याचं उत्तर श्रीकृष्णाने एकदम संक्षिप्त दिलंय, मामेव ये प्रपद्यन्ते. पण श्रीमद भागवतामध्ये छान आहे. तर हे 10व्या स्कंदामध्ये जेव्हा श्रीकृष्ण देवकी मातेच्या गर्भात असतात, तेव्हा देवता येतात तिथे आणि प्रार्थना अर्पण करतात श्रीकृष्णांना गर्भामध्ये. तर त्याला म्हणतात गर्भस्तुती म्हटलंय त्याला. तर त्याच्यामधले हा एक श्लोक आहे, त्वयि अंबुजाक्ष अखिल सत्वधामनी समाधीने समाधीनावेशित चेतसैके त्वत्पाद पोतेन महत्कृतेन कुर्वन्ति गोवत्स पदम भवाब्धी. याचं भाषांतर आहे, म्हणतात अंबुज अक्ष, श्रीकृष्णाचे जे डोळे आहेत हे अंबुज म्हणजे पाण्यात जन्म घेणारा कमळ, तर कमळाच्या त्या एकेका पाकळीसारखे सुंदर आहे. तर जे श्रीकृष्णांवर ध्यान करतात, समाधीना आविशित चेतसैके, एका ध्यानाने श्रीकृष्णांवर जे ध्यान करतात ते म्हणतात त्वद पाद पोतेन. पोत म्हणजे बोट. तुमच्या पायांच्या बोटीची जे लोक शरण घेतात ते काय, कुर्वंती गोवत्स पदम. गो म्हणजे गाय, वत्स म्हणजे वासरू, पदम म्हणजे त्याचा पाय. तर एका वासराच्या पायाचा जो ठसा पडतो त्याच्यामध्ये किती पाणी असतं, गाय पण नाही, गो वत्स पदम. तर वासराच्या चिखलामध्ये जर ठसा पडला आणि त्याच्यामध्ये एवढं पाणी असतं, तर म्हणतात त्वद पाद पोतेन, जे श्रीकृष्णांच्या चरणांची शरण घेतात ते या भवसागराला वासराच्या ठस्या पायाच्या ठस्यासारखं पाणी करतात. कोणाला करतात, भवाब्धी. या जगामध्ये जे भवसागर आहे त्याचं रूपांतर चेंज होतं जर श्रीकृष्णांची शरण घेतली. आणि समजा इथे त्या वासराच्या पायाच्या ठसाचं ते थोडंसं पाणी आहे, त्याच्यावर कोण पार करू शकतं त्याला, लहान मुलं पण. सो त्याच्यामध्ये ते गोवत्स पदम का म्हटलंय की कोणालाही शक्य आहे. म्हणून प्रल्हाद असू दे किंवा ध्रुव असू दे, जे विश्वामित्र मुनींना नाही शक्य झालं, जे मोठमोठ्या ऋषी मुनींना शक्य नाही झालं, ते लहानशा प्रल्हादाला शक्य झालं. तर प्रल्हादाकडे काय शक्ती आहे, प्रल्हादाने काय तपस्या केली आहे. प्रल्हादाने एकच तपस्या केली की त्याच्या वडिलांनी कितीही त्याचं मन परिवर्तित करायचा प्रयत्न केला, पण त्यांनी ते मन परिवर्तित होऊ नाही दिलं. आणि अनेक वेळा त्याला छळायचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी फक्त डोळे बंद करून श्रीकृष्णांचं स्मरण केलं. ही त्याची तपस्या आहे. त्याची तपस्या काय आहे, एकच दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. तुकाराम महाराज म्हणतात मला एकच मागणी आहे तुझ्याकडून की तुझा विसर न व्हावा. सो प्रल्हाद हे नेहमी हात जोडून तेच करतात. आणि ही सगळ्यात मोठी तपस्या आहे. क्षणोक्षणी परमेश्वराला स्मरण करणं, कठीण प्रसंगी परमेश्वराला स्मरण करणं, आनंदाच्या प्रसंगी स्मरण करणं. म्हणून एक श्लोक आहे शास्त्रांमध्ये सांगितलं की जेवढे विधी आहेत, म्हणजे जेवढे अमुक करा
आणि निषेध म्हणजे हे सगळं टाळायचं. तर काय करायचं आणि काय नाही करायचं, तर सर्व विधी आणि सर्व निषेध यांचा सारांश काय, तर शास्त्रांमध्ये सांगितलंय स्मर्तव्यम सततम विष्णू, परमेश्वराचं नेहमी स्मरण, विस्मर्तव्यम न जातुचित. सो दोन्ही गोष्टी आहेत, सदैव स्मरण करायचंय आणि एकही क्षण विसरायचं नाही, असं मुद्दामून दोन्हीकडून सांगितलंय. स्मर्तव्यम सततम विष्णू, विस्मर्तव्यम न जातुचित. सर्व विधी निषेधास्योर एतयोर एव किंकर. सर्व विधी आणि सर्व निषेध या दोन नियमांचे सेवक आहेत किंवा दास आहेत. जसं घरी नोकर असतो, तर वेदांमध्ये दिलेले सर्व विधी सर्व निषेध या नियमाचे नोकर आहेत. कुठले दोन नियम आहेत हे? सदैव श्रीकृष्णाचं स्मरण करायचं आणि कधीही त्यांना विसरू नये. तर म्हणून इथे असं सांगितलं की जे देवता श्रीकृष्णांची गर्भस्तुती करतात आणि नंतर 14व्या अध्यायामध्ये ब्रह्मदेव आहेत, हे ब्रह्मदेव पण श्रीकृष्णांची या शब्दांमध्ये स्तुती करतात. तर म्हणतात समाश्रिताये पदपल्लव प्लवम महत्पदम पुण्य यशो मुरारे भवांबुधिर्वत्स पदम परम पदम 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 यद्विपदाम न तेषाम. म्हणतात समाश्रिता, ज्यांनी संपूर्णपणे आश्रय घेतलाय कोणाचा? पदपल्लव प्लवम. प्लवम म्हणजे बोट, परत तिथे पोत होतं आणि इथे प्लव आहे. सो ज्यांनी श्रीकृष्णांच्या चरणांच्या बोटीचा आश्रय घेतलाय, समाश्रिताये पदपल्लव प्लवम. महत्पदम, पण ते पाय कसे आहेत? खूप मोठे आहेत, ते सगळ्यांना शरण देतात. पुण्य यशो मुरारी, मुरारी हे श्रीकृष्णांचं नाव आहे. काय होतं त्यांच्या जीवनात? भवांबुधी, परत तेच की भवसागर आहे. वत्सपदम, वत्स तिथे पण गोवत्सपदम होतं, इथे पण परत ते वासरूच्या पायाच्या आकाराच्या ठस्याचा तो समुद्र होतो. आणि म्हणतात की पदम पदम यद विपदाम न देशाम. आणि ते जे जग आहे तिथे क्षणोक्षणी, जसं या जगामध्ये पावलो पावली धोका आहे. पदम पदम यद विपदाम, इथे कधी काय वाईट होईल सांगू नाही शकत. आपण म्हणतो ना, अरे कालपर्यंत बरे होते, आणि आपण कधी असे आमच्या समोरच जाताना दिसले, पण मध्येच काही आजार होऊ शकतो, कधीही काही होऊ शकतं. तर या जगाची व्याख्या काय केली आहे? पदम पदम यत विपदाम. या ठिकाणी पावलो पावली संकट येतात, पण वैकुंठ कसं आहे? न तेषाम, तिथे तसं नाही. म्हणून त्या जगात जर जायचं असेल तर म्हणतात परमेश्वरावर ध्यान करायला पाहिजे. म्हणून भवसागर जो आपण इथे असा बघितला होता, हा या भवसागराचं रूपांतर होतं एवढ्याशा इतक्या डबक्यात, आणि त्या डबक्याला कोणीही पार करू शकतं. मग त्या डबक्याला पार करण्यासाठी एक महत्वाची गोष्ट आहे परमेश्वराचं स्मरण. आणि म्हणून कलियुगामध्ये जे आपण नामस्मरण करतो त्याला इतकं का महत्व आहे, पूजाला वगैरे का महत्व नाही? कारण पूजा करता करता मन कधी कधी आपलं इकडे तिकडे जाऊ शकतं, पण जेव्हा आपण परमेश्वराचं नामस्मरण करतो तेव्हा त्यामध्येच मन आपल्याला अडकलेलं असतं, कारण आपण बोलत असतो आणि ऐकत असतो. तर बाकी काहीही करायची गरज आहे. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशन. म्हणतात नाम संकीर्तन करून जे यश सत्ययुगामध्ये ध्यानाने मिळत होतं, त्रेतायुगामध्ये मोठे मोठे यज्ञ करून मिळत होतं, आणि द्वापर युगामध्ये मोठी मोठी मूर्ती पूजनी जे येत होतं ते नाम संकीर्तन करून कलियुगामध्ये मिळतं. तर म्हणून भवसागर पार करण्याकरिता सुयोग्य जहाज काय आहे? भगवंतांच्या चरणांचं ध्यान. जर आपण करुणा सिंधूची शरण घेतली तर आपण भवसिंधू किंवा क्लेश सिंधू किंवा दोष सिंधू पार करू शकतो. तर श्रीकृष्णांचं नाव आहे करुणा सिंधू, आणि आपण सध्या फसलो आहोत भवसिंधू, क्लेश सिंधू, दोष सिंधू. तरीही असे लोक आहेत जे श्रीकृष्णांना शरण नाही जात. तर हे सगळे माझे काही सिक्रेट श्लोक नाही आहेत, हे भगवद्गीतेतले पब्लिक श्लोक आहेत. माम एव ये प्रपद्यन्ते मायाम एतांतरन्ति, तरी पण नाही जातात. का बरं असं? याच्यावर पण श्रीकृष्णांनी स्पष्टीकरण केलंय. सो बुद्धिबळाचा जर खेळ जिंकायचा असेल तर विचार करायला लागतो, आणि कधी कधी बुद्धिबळ खेळता खेळता तासोन तास लोक असे स्थिर होतात आणि आपल्याला वाटतं डोळे उघडून झोपला की काय, पण तो खोल मनन करत असतो. तर असं म्हणतात, जर तुम्हाला वर्ल्ड मास्टर बनायचं असेल सो 21 मूव्स यू शुड नो. 21 तर अपोनंट आहे तो, त्यांनी असं केलं तर मी काय करेन,
त्यांनी असं केलं तर मी काय करेन, असे समोरच्याचे 21 वेगवेगळ्या गोष्टी यू शुड ऑलरेडी बी रेडी. सो वेन दे आर सिटिंग लाईक दिस, ते ॲक्च्युली तसं प्लॅनिंग करत असतात. यांनी हा प्यादा पुढे नेला, मग मी काय काय करणार आहे, यांनी या घोड्याला पुढे केलं तर काय काय करणार आहे. जर तेवढं तुमचं प्लॅनिंग असेल देन यू कॅन विन, नाही तर तुम्ही जिंकू नाही शकत. म्हणून ते लोक असे बसलेले असतात. सो जीवनातही असंच नाही का माहिती आहे, कारण इथे एक सोपी गोष्ट आहे की समोर बसलेला माणूस किती सतर्क आहे आणि तो किती स्मार्ट आहे किंवा किती मूर्ख आहे ते कळतं, पण जीवनामध्ये हे कळत नाही. पण एक साम्यता काय आहे, सिमिलॅरिटी काय आहे, समजा इथे तुम्ही एक पुढे घेतलं आणि त्याच्यासाठी त्यांनी काहीतरी चाल चालली, त्याच्यानंतर तुम्ही मागे घेऊ शकता का. सो बुद्धिबळामध्ये इट इज इरिव्हर्सिबल. एकदा तुम्ही काय पाऊल घेतलं, यू हॅव टू बी रेडी टू फेस द कॉन्सिक्वेन्सेस. मग तसं जीवनात पण आहे, तुम्ही वेळ घालवू शकता, तुम्ही म्हणू शकता की वेट वेट वेट, धीर धीर धीर, पण एकदा तुम्ही पाऊल घेतलं, ऍक्च्युली इट इज मोर ऑर लेस इरिव्हर्सिबल, ऑलमोस्ट इरिव्हर्सिबल. म्हणजे समोरचा माणूस एकदमच दयाळू असेल तर तो म्हणजे ठीक आहे परत घे म्हणून, पण अदरवाईज एकदा आपण काही बोललो, एकदा आपण काही केलं, एकदा आपण काही निर्णय घेतला, 10वी नंतर कॉमर्स घेतलं तर दॅट्स इट. त्याच्यानंतर यू कॅनॉट चेंज टू सायन्स, आणि सायन्स घेतलं तर यू कॅनॉट चेंज टू कॉमर्स, आर्ट्स. सो शांतपणे विचार करायला लागेल 10वी नंतर काय करायचं आहे आणि डू आय ॲक्च्युली वॉन्ट टू गो इन दिस डायरेक्शन. सो अनेक वेळा त्यावेळेस ज्यांनी विचारपूर्वक निर्णय नाही घेतलाय, मग ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन करता करता, ॲक्च्युली लहानच असतं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन, पण इट बिकम सो हेवी. का माहिती आहे, अनेक वेळा त्यांनी ती स्ट्रीम घेतलेली असते कारण त्यांना कोणतरी सांगितलेलं असतं घ्यायला, त्यांच्या आवडीने नसते घेतली, आणि दररोज प्रत्येक दिवस एक खूप मोठं ओझं बनतं. सो व्हेरी डिफिकल्ट. सो तो एक निर्णय, जस्ट 10वीची परीक्षा संपल्यानंतर एक चॉईस होता, आर्ट्स कॉमर्स सायन्स, आणि तेव्हा जर कोणी म्हटलं की मी काय ठरवलेलं नाही, तुम्ही सांगा, आणि ज्याला विचारलं त्याला तुम्ही कोण आहात, तुमच्या आवडीनिवडी काय, तुमची परिस्थिती काय आहे ते सगळं माहिती नसेल, त्यांनी जर चुकीचं मार्गदर्शन केलं आणि तुम्ही ते फॉलो केलं, त्याच्या पुढे ना एक रांग लागते चुकीच्या निर्णयांची, शोकाची आणि वाईट वाटण्याची. सो व्हेरी केअरफुल. तसंच मग याच प्रकारे जीवनातही खूप महत्त्वपूर्ण आपल्याला निर्णय जर घ्यायचे असतील तर ते आपल्याला विचार करून आणि असं करून नीट घ्यायला गरजेचे आहेत. आपण निर्णय चयन करण्याकरिता स्वतंत्र आहोत. हे इथे चाललं, असं करायचं असं करायचं, याच्यासाठी आपण स्वतंत्र आहोत, पण चयन केल्यानंतर परिणामांचे चयन करण्यास स्वतंत्र नाही. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा जीवनाचा जर रहस्य आपल्याला कळला की वी आर फ्री टू मेक चॉईसेस बट वी आर नॉट फ्री टू डिटरमाइन द रिझल्ट्स ऑफ दोज चॉईसेस. मग जर जीवनातील यश हे योग्य चयन करण्यावर अवलंबून आहे, बरोबर, जसं चेसमध्ये जर जिंकायचं असेल तर मी म्हटलं 21 त्याच्या चॉईसला तुमचं उत्तर काय ते माहिती पाहिजे, आणि म्हटलं जीवनामध्ये पण तसंच आहे. मग जर जीवनामध्ये चेसमध्ये जर यश पाहिजे असेल तर आय ऑलरेडी गिव्ह यू फॉर्म्युला, 21 मूव्स यू शुड नो. मग जीवनामध्ये जर यश पाहिजे असेल तर काय करायला लागेल, चॉईस. परफेक्ट. सो बीना माताजींनी सांगितलं की योग्य चयन करण्याची कला शिकायला लागेल. ज्यांनी क्षणोक्षणी पावलोपावली जर योग्य चयन केलं, ही विल बी, जसं मी काय म्हटलं, जर चुकीचा निर्णय घेतला तर मी एक शब्द वापरला, काय म्हटलं मी, एक रांग लागेल दुःखाची, शोकाची, चुकींची, बरोबर. आणि जर मी योग्य चयन करायला शिकलो तर एक रांग लागेल कशाची, यशाची, आनंदाची, राईट. सो चॉईसवर आहे. माताजींनी बरोबर सांगितलं, योग्य चयन करेल. मग आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे, मग जीवनात जर यश पाहिजे असेल तर इट अपियर्स की योग्य चॉईसेस करायचे. आणि मग आता प्रश्न आहे स्क्रीनवर, योग्य चयन कोण करू शकेल. जसं चेसमध्ये योग्य जिंकायला 21 विचार करायला त्याच्याकडे काय पाहिजे, नॉलेज पाहिजे. हे सिम्पल आहे, यु नो, दॅट्स द पॉइंट. सो मग जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं तर चयन करता यायला पाहिजे.
आणि चयन म्हणजे चॉईस, आणि चॉईस म्हणजे दोन ऑप्शन्स मधून हे चांगलं आहे आणि हे एवढं चांगलं नाही आहे. सो यू शुड नो द फॉल्ट्स ऑफ वन अँड यू शुड नो द ॲडव्हान्टेजेस ऑफ वन, राईट. सो कोणाला योग्य चॉईस करता येईल, कोणाला योग्य चयन करता येईल? ज्याला योग्य ज्ञान आहे. ज्याला योग्य ज्ञान आहे त्याला माहिती आहे की याचे काही दुष्परिणाम आहेत, याचे काय, बरोबर. आणि हे ज्ञान कशाचं आहे माहिती आहे? बेसिकली परिणामाचं. हा जर चयन घेतला, जसं तो चेसमध्ये यांनी जर असं केलं आणि मी असं केलं तर मग माझा धोका आहे, मग त्यांनी जर असं केलं तर मी असं नाही करायला पाहिजे. तेच तर ना परिणाम आहे ना. त्यांनी अशी चाल केली तर मी काय करायला पाहिजे, आणि मी असं केलं तर तो काय करेल. सो बेसिकली इट इज ट्राईंग टू अंडरस्टँड की मी असा जो निर्णय घेतला, मी जर हे चयन केलं तर त्याचा परिणाम काय होईल, त्याच्या अनुसार यू विल चूज. म्हणून परिणामांचे ज्ञान ज्याला माहिती आहे तो जीवनामध्ये सावधपणे चालले. ज्याला परिणामांचे ज्ञान नाही माहिती, ज्याला नाही माहिती मी असा निर्णय घेतल्यानंतर याचा परिणाम काय होईल, तो बेफिकर असतो. आणि बेफिकर किंवा बेपरवा याला आपण म्हणू बेजबाबदार असतो. बेसिकली व्हॉट इज बेजबाबदारपणा? बेजबाबदारपणा म्हणजे याला ना जाणीव नाहीये की तो काय बोलतोय, याला जाणीव नाहीये की तो काय करतोय आणि त्याचे परिणाम काय, त्याला बेजबाबदारपणा. बेजबाबदारी म्हणजे काय की मी जसं वागीन त्याचे काही परिणाम आहेत, मी जसं बोलीन त्याचे काही परिणाम आहेत, मी जसं करीन त्याचे काही परिणाम आहेत, मी जीवन कसं जगीन त्याचे परिणाम आहेत. जबाबदारपणा म्हणजे काय? टू बी अवेअर ऑफ द कॉन्सिक्वेन्सेस अँड बाय नॉलेज ऑफ द कॉन्सिक्वेन्सेस बी व्हेरी केअरफुल इन युअर चॉईसेस. आणि जो कॉन्सिक्वेन्सेस काही होते बघू नंतर त्याला बेजबाबदारपणा म्हणतो. सो हे ना चॉईस समजण्यासाठी ही एक खूप महत्वाची स्लाइड आहे. सो कॅन एनीवन टेल मी की ही कुठली स्लाइड आहे? येस, महाभारताची काय स्टोरी आहे ही? सो युद्धाच्या आधी श्रीकृष्णांनी म्हटलं की मी युद्धामध्ये शस्त्र नाही चालवणार, अस्त्र नाही चालवणार, आणि मी उपलब्ध आहे जर कोणाला काही पाहिजे असेल तर, आणि माझी सेना पण उपलब्ध आहे. तर द्वारकेची जी सेना होती त्याला म्हणायची नारायणी सेना, सगळे एकदम असे स्ट्रॉंग होते. तर श्रीकृष्णाने मी स्वतः आणि नारायण सेना उपलब्ध आहे. तर लगेच मागणी करायला दोन भाऊ पोचले. कोण आहे ते दोन भाऊ इथे? हे अर्जुन आहे आणि दुर्योधन आहे. तर मी अनेक वेळा ही स्टोरी बघितली आहे टीव्ही मध्ये. मी काय केलं, मी महाभारत शोधून काढलं बुक, आणि त्याच्यामध्ये ऍक्च्युली तुझे संस्कृत श्लोक आहेत ते शोधून काढले मी, कारण इथे तुम्हाला ते प्रेझेंट करायचं होतं मला. सो मी फाइंड आउट केलं की श्रीकृष्ण आराम करत होते आणि पहिला माणूस पोचला दुर्योधन, नॉट अर्जुन. तर गमतीची गोष्ट आहे की या जगामध्ये साधारणपणे ॲज अ जनरल प्रिन्सिपल, सगळ्यांना अप्लाय नाही, जनरल प्रिन्सिपल आहे, स्वार्थ हा सेवा वृत्तीपेक्षा जास्ती प्रेरणा नाहीये. की दुर्योधनाचा स्वार्थ आहे तो तिथे आधी पोचला. नॉर्मली असं असतं, आपल्याला वाटतं की अरे हा माणूस लोक नाही, जो स्वार्थी असतो ना त्याला लोभ असतो. लोभ इज अ स्ट्रॉंगर मोटिवेशन. आणि दुर्योधनाच्या पाठीपाठी अर्जुन आला. मग दुर्योधनाने काय केलं, दुर्योधन आराम करताय श्रीकृष्ण, तर मी पण राजा हे पण राजा, मग आम्ही दोघं सम आहोत. म्हणून श्रीकृष्णांचं डोकं ज्या बाजूला होतं त्याच्या बाजूला एक खुर्ची होती, आसन होतं, त्या आसनावर दुर्योधन बसले इथे अशा या बाजूला. आणि अर्जुन काय केलं असेल, पायाजवळ काय, ओके. सो महाभारतात लिहिलंय की अर्जुन नंतर आले, अर्जुनाने बघितलं की दुर्योधन तिथे बसलाय, पण अर्जुन पायांजवळ गेले आणि बसले पण नाही. तिथे कृतांजली लिहिलंय, हात जोडून नमस्कार करून तिथे वाट बघत होते अर्जुन. तर त्यांना बसायची इच्छा नाही झाली का? किंवा एक उदाहरण दिसतंय, पण म्हणाले की नाही आपली पोझिशन आपल्याला माहिती आहे. सो चॉईस. सो का म्हणतोय मी हे ना, असं नाही आहे की ऑटोमॅटिक नाही आहे. एक राजा ना उभा नाही राहत कधी, आपण पण उभे नाही राहत, आपलं तर काय पोझिशनच नाहीये, राईट. पण उभं राहणं आहे ना, खुर्ची काही खाली तरी बसू आरामात, राईट. राजे आहेत हे लोक कधी उभे नाही राहत. यांना उभं राहायची सवय नाहीये, इच्छा नाहीये, गरज नाहीये आणि नाहीच त्याच्या. पण अर्जुन तो चॉईस येतं की नाही
हे श्रीकृष्ण आहेत आणि आपण त्यांना प्रार्थना करू, कृतांजली हात जोडून उभे होते, नुसते असे उभे नव्हते, असे कृतांजली. मग जेव्हा श्रीकृष्णांना जाग आली तेव्हा श्रीकृष्णांनी पहिले पायांजवळ बघितलं, आपण समोर बघतो, अरे अर्जुन तू कधी आलास? मग यांनी थोडं इकडे बघा, म्हणजे अरे तू कधी आलास? म्हणजे मी आधी आलोय. मग मी आधी आलोय यांना नंतर विचारायचंय. मग तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात की नाही, पण मी त्याला आधी बघितलं. मग मी जर त्याला आधी बघितलं तर त्याला विचारायचंय मला. मग तरी हा काही कमी नाहीये, कारण त्याची प्रेरणा काय आहे? स्वार्थ आहे. लोभ इज व्हेरी स्ट्रॉंग. तो नाही, तो आधी आला असेल पण मी आधी आलोय म्हणून मला आधी विचारायला पाहिजे. मग तेव्हा श्रीकृष्ण खूप गोड बोलतात. श्रीकृष्ण म्हणतात सुसंस्कृत परिवारांमध्ये ना लहानांना आधी चान्स देतात. तर तुमच्या घरी पण मुलं वगैरे असतील नाही, ते कधी पण भांडणं होतात ना, तर आपण मोठ्यांना काय सांगतो, अरे आधी त्याचं ऐकूया आपण, राईट. जो लहान असतो त्याचं. मी घरी मोठा होतो म्हणून मी हे खूप अनुभवलंय, म्हणून आय कॅन रिलेट टू इट. काही झालं की आई मला एक मिनिट तिला बोलू दे, तिला काय म्हणायचं ते बोलू. अरे ऐकून तरी नाही, आधी लहानांना. सो माझा काय म्हणणार दुर्योधन, कारण सुसंस्कृत म्हटल्यावर त्याला असं वाटतं की थोडं आपलं पण नाव व्हावं. तो गप्प बसतो. मग अर्जुनाला विचारलं, काय म्हणतो अर्जुन, काय तुझं काय मागणं आहे, तुझं काय म्हणणं आहे? तर अर्जुन काय म्हणतात माहितीये, म्हणतात युद्ध तर मी बरेच जिंकलेत. युद्ध जिंकणं काय माझ्यासाठी अशी नवीन गोष्ट नाहीये की मी आतापर्यंत सगळे हरलो, आता तुम्ही आशीर्वाद द्या, हात द्या, मुकुट द्या, मग जिंकीन. इट इज नॉर्मल फॉर मी. आणि महाभारताच्या युद्धाच्या जस्ट पूर्वी काय झालं होतं स्टोरी एक, हे लोक अज्ञातवासात होते आणि अज्ञातवासात काय झालं की कंक म्हणजे युधिष्ठिर, तो राजाचा ऍडवायझर होता आणि भीम होता आचार्य होता आणि द्रौपदी सैरंद्री म्हणजे ती राणीची असिस्टंट होती आणि अर्जुन हा ब्रिहनल्ला डान्स टीचर. काय झालं, सैरंद्रीकडे राणीचा भाऊ कीचक तो आकर्षित झाला आणि तो जो राजा होता विराट नरेश, तो बेसिकली वीक होता, त्याच्यामध्ये काही शक्ती नव्हती. तर त्या राजाचं सगळं काम कीचकच करायचं. मग कीचकनी बघितलं माझ्या बहिणीची ही असिस्टंट दिसते, मग बहिणीला सांगितलं की हिला माझ्याकडे पाठव म्हणून. तर ती राणीला पण कळतंय काय होणार आहे. तर राणी म्हणते तुला बोलवलंय म्हणून. ते म्हणजे तुम्ही असं कसं पाठवू शकता मला, तुम्हाला कळतंय काय चाललंय? ते म्हणाले हो, पण मी काय करू शकत नाही, तुला जायला लागेल. मग तिला कळतं द्रौपदीला की आता मला कोण वाचवणार आहे. मग ती जाऊन भीमाला सांगते. भीम म्हणते काय काळजी करू नकोस. मग भीम जाऊन बसतो रात्री. मग कीचक येतो तिकडे आणि मग बघतो तर हा भीम आहे. भीम त्याला मारून टाकतो. पण भीम कसा मारतो, फुटबॉल असतो ना, कीचकला तो मारत नाही. कीचकला एवढा त्याला असं कंप्रेस करतो की दुसऱ्या दिवशी सकाळी त्या कीचकच्या रूम मध्ये तिथे एक फुटबॉल मिळतो त्यांना, मांसाचा फुटबॉल मिळतो. तर ही खबर पसरते, हु कॅन डू दिस, कारण कीचक खूप स्ट्रॉंग असतो. म्हणतात या जगामध्ये केवळ दोनच व्यक्ती आहेत जे कीचकला असं करू शकतात, एक आहे बलराम आणि एक आहे भीम. तर बलराम नाहीये, म्हणजे हे फक्त भीम करू शकतो. म्हणजे इथे भीम आहे. आणि त्या अज्ञातवासाची कंडिशन काय असते, 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास. आणि त्या 1 वर्षाच्या अज्ञातवासामध्ये जर ओळखलं तर पुन्हा एकदा 12 वर्षाचं. सो बेसिकली ते कसं आहे, रिपीट मोडमध्ये टाकलं होतं ते. काही करून 1 वर्षामध्ये शोधून काढायचं, परत 12 वर्ष, परत 1 वर्ष, परत त्या 1 वर्षामध्ये शोधून काढलं की परत 12 वर्ष, असं आजीवन त्यांना वनवासामध्ये ठेवायचं होतं. ही कंडिशन होती ती. तर मग आता त्यांना लक्षात आलं की भीम इकडे आहे म्हणून भीमच कीचकला मारू शकतो. मग भीष्म, द्रोण, कृपाचार्य, दुर्योधन, दुःशासन, कर्ण, अश्वत्थामा हे सगळे महारथी त्या विराट प्रदेशात आले आणि विराट राजाची जी गायी धन होतं, गोधन, त्याला चोरी केलं. मग ही खबर आली राजाकडे की अरे ते कुरुवंशचे लोक आले हस्तिनापूरवरून आणि त्यांनी सगळे चोरी केलंय. तर राजा म्हणतो आता काय करायचं, राजाने आजपर्यंत कधी युद्ध नाही लढले, कीचकनीच सगळं केलं होतं. कीचक गेला. मग त्याचा मुलगा होता उत्तराचा भाऊ उत्तर कुमार, तो रेडी होतो. तो म्हणतो काही काळजी करू नका पापा, मी बघतो. तो कंक तिथे बसलेला असतो युधिष्ठिर,
युधिष्ठिराला माहिती आहे काय चालू आहे. युधिष्ठिर म्हणतो 1 मिनिट, तुला माहिती नाही तो कुठे चाललाय, शांत बस जरा. तो म्हणतो तुम्ही मला प्रोत्साहन द्यायला पाहिजे, तुम्ही माझ्या वडिलांचे ऍडवायझर आहात, मंत्री आहात, आणि तुम्ही मला काय हतोत्साहित करताय. म्हणतो तसं नाही आहे, तू सांभाळून जा जरा. म्हणतो यांना ना हतोत्साहित करायचं आहे, मी काय ऐकणार नाही, मी चाललो. मग याला लक्षात येतं की हा मुलगा बिचारा चॉईस करतोय, माहिती नाही परिणाम काय होतील. म्हणतो एक काम कर, ब्रियनलला सोबत घेऊन जा. तो काय सर नॉनसेन्स, एक तर मला जाऊ देत नाहीये आणि परत मी जातोय तर म्हणतात की या डान्स टीचर आहे याला घेऊन जा. तो म्हणतात अरे ते ठीक आहे पण ब्रियनलला घेऊन जा. मग ते कसं बसं त्याला तयार करतात. मग ब्रियनलला सारथी आहे आणि उत्तर कुमार मागे. मग आता हे असे सगळे भीष्म, द्रोण, कृपा, अश्वत्थामा हे सगळे असे समोर उभे आहेत आणि याचा रथ येतो तिकडे उत्तर कुमारचा. तो उत्तर कुमार बघतो आणि तो हे एक असे तेजस्वी असं सगळे बघून म्हणतो मी 2 मिनिटात आलो. मागे पळतो तर अर्जुन आहे, ब्रियनल काम कुठे झालं. म्हणतो नाही 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 मला लक्षात आलं, मी काय करू शकत नाही, मी चाललो. म्हणतो 1 मिनिट थांब थांब थांब. तिथे एक शमी वृक्ष असतं. दसऱ्याच्या दिवशी आपण ते पानं देतो ना, तर ते झाड असतं. त्या झाडामध्ये अर्जुनाने अज्ञातवासाच्या वेळेस त्याचे सर्व शस्त्र ठेवलेले असतात. मग तिथे त्याला उत्तर कुमारला घेऊन जातात आणि म्हणतो थांब जरा 1 वेळ. मग तू इथे कशासाठी आणलंस तू मला. म्हणजे अरे थांब बाबा 2 मिनिटं थांब. ते सगळे शस्त्र तो खाली काढतो. मग त्याचा गांडीव धनुष्य असतो चमकणार. तो हे काय गांडीव धनुष्य. मग त्याला दोरी नसते लावलेली, दोरी घेतो, त्याला अशी लावतो आणि त्याला असं खेचतो अर्जुन आणि ते सोडतो. त्यात फक्त त्या दोराच्या आवाजाने इतका मोठा आवाज येतो, तो उत्तर कुमार खाली कोसळतो. तो हा आवाज काय होता म्हणून. आणि तो आवाज द्रोण त्यांच्याकडे जातो. म्हणतो हा ना अर्जुनाचा गांडीव धनुष्याचा आवाज आहे, म्हणजे आता युद्ध होणार आहे. म्हणून तू कोण आहेस, तू ब्रियनलला नाही आहेस. म्हणजे नाही मी अर्जुन आहे. काय काय फेकतोस तू. मग तो 10 नाव आहेत अर्जुनाचे, फाल्गुनी, धनंजय आणि काय ते दोन्ही हाताने करतात ते सव्यसाची, गुडाकेश. तर हे असे सगळे तो 10 नाव सांगतो. अरे हो खरंच आहे की काय, ह्या गांडीव धनुष्य म्हणून तू असा पडलास खाली. तो हो असं हो. मग आता एक काम कर, फायटरला सारथी लागतो, तू फायटिंग करू नको, तू सारथी बन. तो म्हणतो किती कर, अर्जुन आहे तर काय प्रॉब्लेम आहे. फक्त एकटा अर्जुन आणि तो उत्तर कुमार घाबरट, तो सारथी असतो. एकटा अर्जुन भीष्म, द्रोण, कृपा, अश्वत्थामा, दुर्योधन, दुःशासन या सगळ्यांना भारी पडतो एकटा अर्जुन. आणि या अर्जुनाने पूर्वी जेव्हा एकदा वनवासात गेला होता तेव्हा शंकरापर्यंत ही बातमी पोचली, हे श्रीकृष्णांना प्रसन्न करणं खूप कठीण आहे. जनरली म्हणतात शंकराला प्रसन्न करणं सोपं आहे, आशुतोष. आणि विष्णू कसे दीर्घतोष. बाप रे किती मेहनत करायची, ते प्रसन्नच होत नाही, त्याचं हास्य तसंच राहतं, ते कधी हसतच नाहीत विष्णू. तर शंकर म्हणतायत या विष्णूंना प्रसन्न करायचं म्हणजे दिव्य काम आहे. तर हा कोण अर्जुन आहे ज्यांनी श्रीकृष्णांना प्रसन्न केलं, मला बघायचंय. तर म्हणून एक कुत्रा खूप भुंकत होता. तर अर्जुनाने एक बाण मारला आणि त्याच क्षणी शंकराने एका शिकाऱ्याचा वेश घेतला, त्यांनी पण बाण मारला आणि त्या कुत्र्याला ते तोंड जे भुंकत होते 2 बाण गेले. तर अर्जुन येऊन म्हणाला की हा माझ्या बाणामुळे बंद झाला. शंकर म्हणतात नाही माझ्या बाणामुळे. मग त्याच्यात ते युद्ध होतं. त्या युद्धामध्ये शंकर अर्जुनाला हरवू नाही शकत. शंकर म्हणतात काय, म्हणून मी श्रीकृष्ण बरोबर याला कृपा मिळाली आहे श्रीकृष्णांची. मी प्रलय करतो, मी या पूर्ण सृष्टीचा विनाश करतो, मला हरवू नाही शकलो, मी याला हरवू नाही शकलो. ते अर्जुन. तर ते अर्जुन आहे ज्यांनी शंकराला पण हरवलं आणि एकट्याने या सगळ्या सैन्याला केलं. तो महाभारताच्या युद्धामध्ये ससैन्य, तिथे ते एकटा होता आणि तो घाबरट उत्तर कुमार होता. इथे श्रीकृष्ण सारथी आहेत आणि भाऊ आहेत 4, दृष्टद्युम्न आहेत. पण तो अर्जुन महाभारताच्या पहिल्या अध्यायामध्ये म्हणतो मी युद्ध नाही करू शकणार. म्हणजे आपल्याला समजायला पाहिजे ती नॅचरल परिस्थिती नाही आहे, ती परमेश्वराने घडवून आणलेली परिस्थिती आहे, जेणेकरून तो भ्रमित होईल, प्रश्न विचारेल, श्रीकृष्ण त्याला गीता सांगतील आणि त्याच्या माध्यमाने आपल्यापर्यंत ती गीता पोहोचेल. तर ते अर्जुन इथे जेव्हा त्याला विचारतात की अर्जुन काय पाहिजे तुला, म्हणजे युद्ध जिंकायचं ना काय मोठी गोष्ट नाही, मी अनेक युद्ध जिंकलेत, पण मला ना तुम्ही हवे आहात.
आणि तुम्ही जर असाल माझ्यासोबत तर त्याच्यानंतर जे होईल ते होऊ दे, जे होईल ते, पण तुम्ही पाहिजे. आणि तुम्ही नसताना जे होईल ते मला नको आहे. सो माय चॉईस इज अबाउट व्हॉट आय वॉन्ट टुडे. आणि त्याच्यानंतर परिणाम काय होतील दॅट विल ऑटोमॅटिकली हॅपन. मी त्याच्याबद्दल नाही आहे. तर हे ऐकून दुर्योधन हसतो. दुर्योधन म्हणतो, वा छान झालं, तू श्रीकृष्णांना घेतलंस. कोण श्रीकृष्ण? ज्यांनी शपथ घेतली की मी लढणार नाही. म्हणजे सचिन तेंडुलकरला टीम मध्ये घेतलं जेव्हा सचिन तेंडुलकरनी म्हटलं मी बॅटिंग करणार नाही. मग काय फायदा, तो बॉलिंग थोडीच करणार आहे. पण हे दुर्योधनाला नाही माहिती. मग दुर्योधन म्हणतो, वा छान झालं. म्हणतो ठीक आहे, आता मला सैन्य द्या. आणि मग तिथून निघून जातं. तर हे महाभारतात नाही आहे, पण एक कवी काय म्हणतात, मग श्रीकृष्ण आणि अर्जुन दोघेच उरले, दुर्योधन तर निघून गेले. मग तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, हार निश्चित है तेरी, तू रहेगा उदास. माखन दुर्योधन ले गया, केवळ छाछ बची तेरे पास. मग अर्जुन लगेच ऐकतो. अर्जुन म्हणतो, अरे असं कसं काय म्हणतात हे, मला काय परीक्षा घेतात वाटतं माझी. मग अर्जुन काय म्हणतात, इतना है मेरा विश्वास, दास हो नहीं सकता उदास. इतना है मेरा विश्वास, दास हो नहीं सकता उदास. माखन लेकर मैं क्या करूं जब माखन चोर है मेरे पास. त्याला घेऊन जाऊ दे, तुम्ही आहात इकडे, मग काय प्रॉब्लेम आहे. सो अशा प्रकारे खूप महत्वाची हा जो प्रसंग आहे हा खूप महत्वाचा आहे की त्या एका चयनाने हिस्ट्री चेंज. आणि एका अर्थाने बाह्य रूपाने जर बघितलं, इट इज अन इलॉजिकल चॉईस. ते म्हणतात की मी लढणार नाहीये, पण अर्जुनाला नॉलेज आहे. अर्जुन नोज श्रीकृष्ण कोण आहेत. ते जसे साधा दिसतात तसे ते साधे नाही आहेत. तर ज्ञानाच्या आधारावर त्यांनी चयन केलं. त्या चयनाच्या आधारावर सगळे परिणामांची रांग लागली आणि मग आपल्याला ते परिणाम माहिती आहेत. सो तुम्हाला सर्वांसाठी प्रश्न आहे, युद्धात जर अर्जुना बरोबर श्रीकृष्ण नसते, अर्जुनाने जर ते चयन नसतं केलं तर निकाल तोच लागला असता का जो लागला. सो छोटीशी गोष्ट आहे, तुम्ही पाहिजे. जिंकायला तर मी अनेक युद्ध जिंकलोय, पण तुमची साथ पाहिजे. तसं जीवनामध्ये जे लोक श्रीकृष्णांचं चयन करतात आणि म्हणतात पुढे जिंकीन किंवा हरीन ते बघू आपण, त्याचं जास्ती स्वारस्य नाही मला. महत्वाची गोष्ट आहे की तुमची साथ पाहिजे. आणि जेव्हा श्रीकृष्णाची साथ असेल, जर विजय मिळाला, कारण अर्जुनही तर भरपूर युद्ध जिंकले, जरी विजय मिळाला तर त्याचा गर्व नाही होणार. श्रीकृष्ण तेवढी काळजी घेतील आपली. श्रीकृष्ण ना तेवढे शुभचिंतक आहेत आपले की याची जिंकायची रांग आहे आयुष्यामध्ये. तर आता मी याच्यासोबत जेव्हा होतो, माझी साथ होती आणि जिंकला, जर आपल्याला चुकून माकून गर्व झाला तर श्रीकृष्ण बरोबर काळजी घेतील की ते गर्व नाही होणार. आणि समजा श्रीकृष्णाची साथ आपण मागितली, ते चयन केलं आणि आपण हरलो, तर श्रीकृष्ण ही पण काळजी घेतील की आपण डिप्रेशनमध्ये नाही जाणार. पण जर आपण श्रीकृष्णाची साथ नाही घेतली आणि जर आपण जिंकलो, मग गर्व होतो, हमसे बडकर कौन. आणि जर आपण चुकून माकून हरलो, मग आपण म्हणतो काय आता जीवनात काही उरलंच नाही, आता मी तर हरलो, आता मी काय करू. सो जगामध्ये आज हे दोन प्रॉब्लेम्स आहेत. जो जिंकतो तो अहंकारी होतो, तो उद्धट होतो, तो लोकांशी विचित्र वागायला सुरुवात करतो, पण त्याला वाटतं आता माझ्या समोर उभा राहायला कोण आहे. आणि जो हरतो तो रूम मध्ये स्वतःला बंद करतो, तो कोणाशी बोलत नाही, तो फोन स्विच ऑफ करतो, मग त्याला सांत्वना करायला लागते. हे दोन्ही एक्स्ट्रीम्स, हे दोन्ही जे एक्स्ट्रीम्स आहेत ते जर टाळायचे असतील त्यासाठी एक उपाय आहे की टेक कृष्ण ऑन युअर साईड. आणि जर श्रीकृष्ण असतील, हरलात तरी श्रीकृष्ण म्हणतील काळजी करू नको, पुढच्या वेळेस आपण असं असं करूया. आणि जर जिंकलात तर गर्व होऊ देणार नाहीत. सो यू विल रिमेन स्टेबल. अहंकाराने कोणाचा नाश होतो, स्वतःचा नाश होतो. आणि डिप्रेशनमध्ये पण स्वतःचा नाश होतो. आणि जर आपण नम्र राहिलो, जर आपण स्थितप्रज्ञ राहिलो, तर आपलाही नाश नाही आणि आपल्याशी ज्यांचा संबंध येतो त्यांचाही नाश नाही. म्हणजे ऍक्च्युली महत्वाची गोष्ट जिंकणे नाही आहे, ऍक्च्युली महत्वाची गोष्ट हरणे नाही आहे. ऍक्च्युली महत्वाची गोष्ट आहे की आपण आपल्या जीवनाच्या त्या युद्धामध्ये जेव्हा आपल्यासमोर भीष्म, कृपा, बापरे असे मोठे मोठे जेव्हा संकट येतात आपल्या डोळ्यासमोर आणि आपण म्हणतो मी एकटा इकडे काय करू मी, तेव्हा जर आपण हे असं चयन केलं,
श्रीकृष्णांना स्मरण केलं, श्रीकृष्णांची विद्या, श्रीकृष्णांची गीता याला जर आपण निवडलं, मग जे काही परिणाम होतील ना ते आपल्यासाठी हितकारक असतील. सो 2 शब्द आहेत मराठीत, चांगले वाईट, इंग्लिशमध्ये गुड बॅड म्हणतात. ही गेव मी गुड न्यूज, ही गेव मी बॅड न्यूज. सो व्हॉट इज गुड अँड व्हॉट इज बॅड? माझ्या अपेक्षेप्रमाणे जर बातमी आली, ही गेव मी गुड न्यूज, आणि माझ्या अपेक्षेप्रमाणे नाही आली बातमी तर ही गेव मी बॅड न्यूज. अरे यांनी ना चांगली बातमी दिली, चांगली बातमी दिली म्हणजे माझ्या अपेक्षेप्रमाणे बातमी दिली. यंदा पाऊस लवकर येणार आहे, चांगली बातमी आहे, आणि पाऊस उशीर असेल तर वाईट बातमी आहे. पण चांगलं आणि वाईट हे कसं आपण ठरवलं माहिती आहे? आपण ना भावनात्मक स्तरावर ठरवतो की चांगलं आणि वाईट काय. ऍक्च्युली परिणामांच्या दृष्टीने, कारण आपण परिणाम चयन, चयन परिणाम या 2 शब्दांवर आपण डिस्कस करतो. चयनाच्या दृष्टीने चांगलं वाईट आहे, पण परिणामांच्या दृष्टीने जर बघायचं असेल तर 2 वेगळे शब्द आहेत. काय म्हणजे शुभ आणि अशुभ. हे ना शुभ ठरलं माझ्यासाठी म्हणजे काय? परिणाम चांगला ठरला, परिणाम त्याचा मला साजेल असा झाला. आणि अशुभ म्हणजे काय की मला त्याचा त्रास झाला. सो कधी कधी जीवनात असं होतं, चांगली बातमी जर आपलं अहंकार झालो तर ती अशुभ ठरते आपल्याला. 5 वर्षांनी नंतर लक्षात येतं की अरे ती बातमी चांगली होती किंवा ती घटना चांगली होती, तो प्रसंग चांगला होता, पण माझा जो त्याच्यामध्ये विजय झाला किंवा मला जे काही मिळालं त्याच्यामुळे मी खूप उद्धट झालो, त्याच्यामुळे मी लोकांचा अपमान करायला लागलो, त्याच्यामुळे मी स्वतःला शहाणं समजायला लागलो, मी मोठ्यांचं ऐकणं बंद केलं, त्यानंतर माझा ऱ्हास झाला, त्यानंतर माझी अधोगती झाली. सो ऍक्च्युली बातमी चांगली होती, प्रसंग चांगला होता, निर्णय पण चांगला होता, पण त्याचा परिणाम वाईट झाला. त्याला आपण शुभ आणि अशुभ म्हणतो. आणि या उलट जर श्रीकृष्ण आपल्यासोबत असतील, जरी बातमी वाईट असेल तरी पण त्याचा परिणाम श्रीकृष्ण असा करतील की शुभ होईल. मग आपल्याला ठरवायचं की जीवनामध्ये आपल्याला चांगलं वाईट अनुभवायचं आहे की शुभ आणि अशुभ. तर म्हणून श्रीकृष्ण जर आपल्याकडे असतील, चांगलं होऊ दे किंवा वाईट असू दे, ते नेहमी शुभ होईल. आणि जर श्रीकृष्ण आपल्यासोबत नसतील, चांगलं होऊ दे किंवा वाईट होऊ दे, फायनली ते अशुभच होईल. सो म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये घराबाहेर बघा काय लिहितात, चांगलं वाईट नाही लिहित. काय लिहितात घराबाहेर? शुभ लाभ लिहितात. सो इट इज नॉट की इट शुड ऑलवेज बी प्लीजिंग टू मी. सी इट इज अ व्हेरी डीप थॉट. खूप तो खोल विचार आहे की माझ्या जीवनामध्ये ज्या घटना होत आहेत त्या नेहमीच माझ्या आवडीप्रमाणे होऊ देत, हा माझा हट्ट नव्हे, पण हे परमेश्वरा माझा हा एक ही विनंती, हा प्रस्ताव आहे, जे काही होऊ दे ते माझ्यासाठी शुभ होऊ दे. म्हणून शुभ लाभ होऊ दे, चांगला लाभ नाही होऊ दे. हे आता नवीन शब्द आहेत, नवीन जमान्यात हे शब्द आहेत, चांगलं वाईट. जुन्या जमान्यात शुभ आणि अशुभ. तर म्हणून जर अर्जुनाने चयन श्रीकृष्णांचं केलं नसतं तर आज त्यांच्यासाठी पण ते शुभ ठरलं नसतं आणि आपल्यासाठी पण शुभ ठरलं नसतं. याचा अर्थ अर्जुनाने सतर्कतेने चयन केलंय. इट इज अ कॉन्शियस चॉईस. म्हणजे आपल्याला पण आपल्या जीवनामध्ये जरी असं वाटत असेल की मी एकटा आहे, पण वी ऑलवेज हॅव अ चॉईस की त्या क्षणी आपण श्रीकृष्णांना हाक मारतोय का, त्या क्षणी आपण श्रीकृष्णांचं स्मरण करतोय का, त्या क्षणी आपण गीतेला उघडून श्रीकृष्णांना विचारतोय आज या परिस्थितीमध्ये तुला माझ्यासाठी काय श्लोक सांगायचा आहे. ऍक्च्युली वी शुड प्रे. गीताशी बंद करून म्हणायचं की आज माझ्या जीवनाची परिस्थिती आहे, त्याला हाताळण्यासाठी तुला मला काय सांगायचं आहे. आणि अशी प्रार्थना करून असं जर पान उघडलं आपण, विल बी सरप्राईज ऍक्च्युली की त्या पानावर बरेच वेळा जर तुमची प्रार्थना अगदी खरोखर एकदम प्रामाणिक असेल तर ऍक्च्युली कृष्ण कॅन गाईड यू इव्हन टुडे. सो म्हणून याचा अर्थ आपल्याला पण आपल्या जीवनामध्ये सतर्कतेने चयन करायचंय. सो व्हॉट इज दॅट चयन? अर्जुनाने काय चयन केलं? तुम्ही माझ्याकडून या. आपल्याला काय चयन करायला लागेल? बाजूनी या. म्हणजे कसं, श्रीकृष्ण व्यक्ती आहेत, तुम्ही माझ्या बाजूने माझ्या रथावर आहात आणि ते दिसत आहेत की श्रीकृष्ण माझ्या रथावर आहेत. आपल्याला कसं कळेल की श्रीकृष्ण माझ्या रथावर आहेत की नाही? सो तेच श्रीकृष्ण त्यांच्या नामाद्वारे आपल्या जीवनात आले. तर आपण जेव्हा नामस्मरण करतो, वी शुड बी व्हेरी कन्व्हिन्स्ड. आपल्याला हा ठाम विश्वास पाहिजे
श्रीकृष्ण आणि त्यांचं नाम हे अभिन्न आहे. जसं माझ्या जिभेवर नाम आहे याचा अर्थ श्रीकृष्ण माझ्या जीवनामध्ये आहेत. ज्या प्रकारे अर्जुनाच्या रथावर श्रीकृष्ण उपस्थित होते अगदी त्याच प्रकारे कर्णभरही त्याच्यामध्ये अंतर नाही. जो काही अंतर आहे तो माझ्या समजेमध्ये आहे. श्रीकृष्णांच्या अस्तित्वामध्ये काही अंतर नाही आहे. सो जेव्हा जेव्हा आपण प्रामाणिकपणे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे नामस्मरण करू तेव्हा तेव्हा श्रीकृष्ण आपल्याला. आणि याचा अर्थ काय माहितीये, अर्जुनाने श्रीकृष्णांचं चयन केलं, त्यांना निवडलं, म्हणून श्रीकृष्ण पण काय म्हणतात, ये यथा माम प्रपद्यन्ते, मी पण तसा प्रतिसाद देणार. बरोबर. मग श्रीकृष्णांना पण धर्मस्थापना करायची होती. युधिष्ठिर हे धर्मराज आहेत. युधिष्ठिर हे यमराज धर्मराजाचे मुलगा आहे. अर्जुनाला जर धर्मस्थापना करायची होती, एक एक्झाम्पल, मला ऑर्थोपेडिक्सचं ऑपरेशन करायचं आहे आणि ऑर्थोपेडिक्स एक डॉक्टर आहे, वाय एम आय चुझिंग एन ऑप्थॅल्मोलॉजिस्ट? ऑर्थोपेडिक्सच घ्यायचं ना. सो धर्मराज इज देअर, युधिष्ठिर इज देअर, आणि श्रीकृष्ण म्हणतात धर्म संस्थापना. सो धर्माची स्थापना करण्यासाठी धर्मराजाला घ्यायला पाहिजे की दुसऱ्याला घ्यायला पाहिजे? धर्मराजा. पण श्रीकृष्ण काय म्हणतात, जसं याच्याकडे चॉईस होता पण यांनी मला निवडलं ना, म्हणून माझ्याकडे पण चॉईस आहे. मी धर्माच्या स्थापनेसाठी धर्मराजाला घेणार की अर्जुनाला घेणार? मी अर्जुनाला घेणार. म्हणून जेव्हा आपण श्रीकृष्णाला निवडतो तेव्हा श्रीकृष्ण पण त्यांच्या कार्यासाठी आपल्याला निवडतात. म्हणून श्रीकृष्ण हे शक्ती नाही आहे, श्रीकृष्ण एक व्यक्ती आहे. जसं आपण एक बसलो आणि समजा कोणीतरी येऊन 10 लोकांमधून आपल्याला निवडलं, तर आपल्याला याच्याकडे चॉईस होता पण यांनी मला निवडलं. तसं श्रीकृष्ण बरोबर आपल्या कामासाठी, त्या धर्मस्थापनेसाठी त्यांनी अर्जुनाला निवडलं. आणि कसं निवडलं? जसं मी म्हणतोय, प्रतिसाद लिहिला इथे शब्द. प्रतिसाद कसं? अर्जुन कुठे होता? त्यांच्या पायाजवळ होता. मग श्रीकृष्ण पण काय म्हणाले, जर हा माझ्या पायाजवळ येऊन बसलाय तर मी पण प्रतिसाद देणार, तसाच देणार. तर मी याच्या पायाजवळ, म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाच्या पायाजवळ बसले, त्यांनी ती सेवा घेतली. तर श्रीकृष्ण प्रेमामध्ये कधी हे नाही बघत की अरे मी तर परमेश्वर आहे, हे तर अणू जीवात्मा आहेत, म्हणतात नाही. याने जर माझी निवड केली आहे ना, मला पण याची निवड करायला लागणार. तर असे हे गोड श्रीकृष्ण आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये प्रवेश करण्यासाठी उपलब्ध आहेत आणि आतुर आहेत आणि विचार करत आहेत, हे कधी माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये मला आमंत्रित करतील. जर आपण श्रीकृष्णांचे चयन केले तर श्रीकृष्ण आपले चयन करतील. आणि म्हणून योग्य चयन करणे ही आपली खूप मोठी जबाबदारी आहे. जर आपण चयन करतोय पहिलं आणि श्रीकृष्ण प्रतिसाद म्हणून आपलं चयन करतायत, मग आपण आपल्या मनात विचारेल, मग तुम्हीच आधी करा ना, वाय युअर पुटिंग दॅट बर्डन ऑन मी. कारण मी तर काय मूर्ख आहे, कधी चुका करीन, कधी दुसऱ्याला निवडीन, तर तुम्ही नेहमी निवडत राहा मला. मग श्रीकृष्ण काय म्हणतात, जर ती जबाबदारी तू माझ्यावर टाकलीस ना तर कुठेतरी ती जबरदस्ती होते. म्हणून म्हणतात, तुला इंटरेस्ट आहे का माझ्यामध्ये, तू 1 पाऊल तर घे, मी तुझ्याकडे 10 पाऊल घे, पण ते पहिलं पाऊल तुला घ्यायला लागेल. म्हणून एका वडिलांप्रमाणे, आईप्रमाणे श्रीकृष्ण नेहमी वाट बघत, जवळच असतात, शेजारीच असतात, पण कधी इंटरफिअर नाही करत. तर एक अमेरिकेमध्ये रेड इंडियन्स राहतात, नथिंग टू डू विथ अवर इंडियन्स. तिकडले जे स्थानिक लोक होते, हे युरोपियन लोक, तिथे पोहोचण्यापूर्वीचे लोक, तिथे स्थानिक जे होते ते, त्यांच्यामध्ये एक प्रथा आहे. काय प्रथा आहे की मुलगा, कारण ते जंगलात राहतात, ते शहरांमध्ये नाही राहत, तर म्हणतात मुलगा असा 17-18 वर्षाचा झाला की त्याला आता स्वतःचा परिवार चालवायचा आहे, त्याला आता जबाबदारी घ्यायची आहे. तर त्याला एक परीक्षा पास करायला लागते. काय परीक्षा पास करायला लागते? एक खूप मोठा कार्यक्रम होतो, त्याच्यामध्ये सगळ्या गावासमोर म्हणतात की हा माझा मुलगा आहे, आता मोठा झाला आणि याला आता स्वतःची जबाबदारी स्वतः घ्यायची. आता मोठा झाला, तर मोठा झाला फक्त वयाने नाही, जबाबदारी पेलण्यासाठी हा मोठा झाला, ते कसं बघणार? तर तो मोठ्या कार्यक्रमामध्ये त्याला पण जाणीव करून देतात, हे सगळं तुझ्यासाठी चाललंय, झालं. मग संध्याकाळी आता थोडा अंधार वगैरे होत आला की एक पट्टी घेतात, ती पट्टी डोळ्याला घट्ट बांधतात, नो स्कोप, ओके. त्याचे हात मागे बांधतात की तो सोडू शकत नाही पट्टी, आणि त्याला खोल जंगलामध्ये आतमध्ये घेऊन जातात
आणि तिथे त्याला बसवतात आणि वडील म्हणतात, बेटा आता मी चाललो. आणि एक रात्र डोळे बंद, हात बांधलेले, तू त्या जंगलामध्ये राहायचंय आणि जी भीती आहे त्या भीतीवर मात करायची. इथून जर आवाज आला लांडग्याचा तर इथे काय हालत होणार. तर तो एका रात्रीचा अनुभव जेव्हा तू करशील, देन यू नो हाऊ टू फेस फिअर. तर जेव्हा माझ्याकडे काही नाहीये तेव्हा तू जेव्हा फेस करशील भीतीला, नंतर मग तुझ्या समोर जरी कोणी जंगली प्राणी आला, तुझ्याकडे हत्यार असतील तर तू मारशील, पण एक रात्र तुला घालेल. तर ते वडील त्याला बसवतात, त्याचा हात धरतात, आश्वासन देतात आणि म्हणतात आपल्या समाजामध्ये सगळ्यांनी ही परीक्षा पास केली आहे. तर जे जे मोठे लोक तुला दिसत आहेत सगळ्यांनी पास केली आहे, तू पण पास करशील, माझा तुझ्यावर विश्वास आहे. ओके, चला बाय. आणि निघून जातात. आणि तो मुलगा तिथे अर्ध्या रात्री खोल जंगलामध्ये जंगली प्राण्यांमध्ये एकटा बसलेला असतो आणि सकाळी सूर्योदय झाल्यानंतर त्याचे वडील त्याला शेजारच्या झाडाच्या पाठीमागून येऊन वाचवतात. सो बेसिकली त्याला कोणी सांगत नाही. त्याला सांगताना सांगतात की आम्ही चाललो, पण त्या रात्री वडील शेजारच्या झाडा पाठीमागे बसलेले असतात आणि चाहूल नाही. त्याला कोणी सांगत नाही. आणि तो नियम कसा आहे, या वडिलांना पण त्याच्या वडिलांनी सांगितलेलं नसतं, तर म्हणून ते पण त्याच्या मुलाला सांगत नाही. प्रत्येक मुलाला जेव्हा तो मोठा होतोय त्याची परीक्षा जेव्हा होते तेव्हा त्याला माहिती आहे की मी एकटा आहे. आणि तो बेसिकली ना प्युरिफिकेशन आहे ते त्या प्रसंगातून जाणं. पण त्याला नंतर सकाळी सांगतात, बाय द वे तू परीक्षा पास झालास, पण जस्ट इन केस तुला थोडा गर्व होईल की बघा मी स्ट्रॉंग आहे, मी इथेच होतो. तर यश पण मिळालं, त्याचा तो एक्सपिरियन्स पण झाला, पण वडिलांचा एक प्रोटेक्शन पण होता. आणि नंतर सांगतात तू जेव्हा तुझ्या मुलाची काळजी घेशील तेव्हा तू पण असेल. मी जेव्हा लहानपणी शाळेत जायचो तेव्हा माझे वडील मला रोज घेऊन जायचे. मग एक दिवस 3री 4थीत काहीतरी असेल मी, तेव्हा वडील म्हणाले आज तुला एकट्याला जायचंय. म्हटलं अजिबात जाणार नाही, एकटा तर जाणारच नाहीये मी. एक तर शाळेतच जायचं नव्हतं, मला खेळायचं होतं, त्याच्यामध्ये तुम्ही घेऊन चालले भरपटत जबरदस्ती. आणि आता म्हणते एकटं जायचं अजिबात जाणार नाही. म्हणजे जायला लागेल. मग ते झालं सगळ्या रडारड हे ते अमुक तमुक. मग मी चाललोय, दर 2 पावलांनी मी मागे बघायचो कोणी आहे, कोणी नव्हतं. मग गेलो गेलो गेलो. मग एक असं ना टर्न होता, मग जो टर्न म्हटलं आता तर बघायलाच वेळी कोणी आहे. मग इथं तर होते वडील माझे, तर ते चांगलं अंतर ठेवून होते, म्हणजे लक्ष होतं, डोळा होता. सी आपल्याला असं वाटतं की अरे काय मला असं झोपतायत नाही, पण त्यांना पण तर काळजी आहे, वडिलांना पण काळजी आहे. पण त्या वयात मॅच्युअर होण्यासाठी थोडं एकटं सोडणं आणि थोडं ते जबाबदारी देणं हे गरजेचं असतं. तसंच श्रीकृष्ण पण आहेत, ते कोणाला सोडत नाहीत, ऍक्च्युली जवळच असतात ते, पण ते बघत असतात की हा चयन करतोय का, तो हाक मारतोय का. हाक मारणं खूप महत्वाचं आहे, म्हणून आपली खूप मोठी जबाबदारी. सो काही लोक आहेत ते चुकीचं चयन करतात आणि काही लोक आहेत ते योग्य चयन करतात. तर हे ते चाललंय आपलं की एवढं सगळं असूनही माम एव ये प्रपद्यन्ते माया वेदांत, एवढं सगळं बोलून पण श्रीकृष्णाची शरण का नाही घेत. तर मग त्याचं उत्तर आहे न माम दुष्कृती नो मूढा प्रपद्यन्ते नराधमा मायया अपहृत ज्ञान आसुरं भावमाश्रितः. भाषांतर डॉक्टर पठाण. तर हे 4 प्रकारचे लोक आहेत जे श्रीकृष्णांची शरण नाही घेत. येस, जे अत्यंत मूर्ख आणि दुष्ट आहेत, नराधम आहेत, ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झाले आहे आणि जे असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात ते मला शरण येत नाही. सो हे 4 प्रकारचे लोक श्रीकृष्ण म्हणतात न माम, हे लोक कधीही शरण घेत.
कोण कोण आहेत? पहिली जी श्रेणी आहे अत्यंत मूर्ख आणि दुष्ट. तर त्याचे जे डिटेल्स आहेत ते वाचणार कोणी? बुद्धीचा अभाव, जनावरांची बुद्धीचा अभाव. तर त्यांना ना ज्ञान नाही आहे आणि त्यांना ज्ञान ऐकायचं पण नाही आहे. का माहिती आहे? त्यांना असं वाटतं की आम्हाला सर्व काही माहिती आहे. सो बुद्धीचा अभाव आहे, ज्ञानाचा अभाव नाही येतो, बुद्धीचा अभाव आहे. येस. पुढचं जनावरांच्या स्तरावर बेसिकली संपूर्ण जीवन केवळ कामेच्छा तृप्त करण्यासाठी बसतं. इच्छापूर्ती याच्यासाठी माझे डोळे, इच्छापूर्तीसाठी माझे कान, इच्छापूर्तीसाठी माझी जीभ. डिझायर्स मला हे पाहिजे, मला त्या ट्रेडमिलवर, ती ट्रेडमिल कधी थांबतच नाही. त्या ट्रेडमिलवर किती धावलं ना, ती ट्रेडमिल कधी संपतच नाही. समोर गाजर असतो एक, तो गाजर कधी खातच नाही, फक्त नेहमी एक आशा असते उद्या गाजर मिळेल. यू आर ऑलवेज रनिंग आणि वन डे व्हॉट हॅपन्स, ती ट्रेडमिल बंद व्हायच्या आधी यू कोलॅप्स. एक MI येतो, यू फॉल डाऊन, दॅट्स इट. पण खरं सुख मिळतच नाही त्या व्यक्तीला. तो फक्त एक उद्या मिळेल. किंवा विवेक शून्यता. अरे याच्या जीवनात मला जे पाहिजे ते याच्या जीवनात आहे, हा सुखी नाही आहे. मग व्हॉट मेक्स यू थिंक की तुझ्याकडे ते असल्यावर तू खुश होशील? कोण लोक न्यूजपेपरमध्ये येतं असं की यांनी स्वतःचे प्राण घेतले? कोण असतात? मी 2 चॉईस देतो. वय वर्ष 85, स्टेज 4 कॅन्सर आणि नातेवाईक कोणीच नाही. किंवा तुम्हाला चयन करायचं, सेकंड चॉईस. वय 22, खूप सुंदर चेहरा आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप यश मिळालंय आणि फेसबुकवर 2 मिलियन फॉलोअर्स. सो नाव आय एम आस्किंग यू ओपनली, हे गीतेतला श्लोक नाही विचारत आहे, विच ऑफ दीज 2 कमिट सुइसाइड्स? सो व्हेरी इंटरेस्टिंग. सो इफ आय टेल यू, आणि मी बोललोच नाही काय, तुम्हीच सांगताय मला, तुम्ही न्यूजपेपर वाचताय तुम्ही. सो तुम्ही जर म्हणलं प्रभूजी 85 वय, किडनीज फेल झाले, लंग्समध्ये पॉवर नाही, हार्ट 30% कॅपॅसिटीला बीट होतोय, 2 स्ट्रोक झालेत, तो बिचारायला बोलता येत नाहीये, तो व्हॉट शुड ही डू? आणि एवढ्या म्हातारपणी त्याच्या फॅमिलीने त्याला सोडून दिलंय. सो दॅट्स वाय ही कमिटेड सुसाइड. इन जनरल तुम्ही डॉक्टर पण ना, तुम्ही सांगा, हाऊ मेनी टाइम्स यू हिअर ऑफ समबडी 80-85 आणि डेझर्टेड बाय फॅमिली आणि किडनी फेल, दिस फेल, दॅट पर्सन कमिट सुसाइड? हाऊ मेनी टाइम्स यू हिअर दॅट? आणि हाऊ मेनी टाइम्स यू हिअर एज 24 हायली सक्सेसफुल आणि कारमधून उतरल्यावर क्लिक 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 यु नो असं करून, राईट? असे लोक वेन दे कमिट सुसाइड, व्हॉट डू यू अंडरस्टँड? वाय सक्सेस, कोट अनकोट सक्सेसफुल पीपल आर द वन्स हु आर कमिटिंग सुसाइड्स? हे डॉक्टर आहेत, सर्जन आहेत, ही इज सेइंग ही हॅजंट हर्ड ऑफ एनीबडी, हे फेल ते फेल ते फेल. त्यांना पण ती जी विषय असते की नाही काय झालं, किडनी फेल झाली तर काय करायचं, थोडं डायलिसिस वगैरे करून आपण करूया पुढे. पण जे सक्सेसफुल आहेत, सुंदर आहेत, लोक त्यांच्या पाठी पळत आहेत, पैसे आहेत, वाय दे कमिट सुसाइड्स? सो विवेक शून्यता. तीच तर आहे विवेक शून्यता, की मला परमेश्वराने एवढं काही दिलंय, त्याचा मी वापर करून माझ्यासमोर आयुष्य पडलंय, पण बिकॉज यू हॅव नेव्हर रेड द स्क्रिप्चर्स. गीता वाचणं हे पाप आहे नाही, म्हणून मी गीता कधी वाचणार नाही. पण मग काय वाचणार? रिव्ह्यूज वाचणार, फिल्मफेअर वाचणार, राईट? मग ते रिव्ह्यूजमध्ये येतं की सध्या या ॲक्ट्रेसचे जे रँकिंग्स आहेत ते थोडे कमी झाले. हो, माझे रँकिंग कमी झाले, आता मी 15 कोटीच्या ऐवजी 14 कोटी मिळणार मला एका सिनेमाचे. किती मोठा हा क्रायसिस झाला, राईट? सो लेट मी कमिट सुसाइड. आणि लोक आहेत 14,000 महिन्याच्या पगारावर सुखाने जगतात. सो विवेक शून्यता म्हणतात त्याला, की एम आय ॲक्च्युअली हेल्पलेस? मी खरोखर हेल्पलेस आहे का? आय एम नॉट हेल्पलेस, आय मे बी होपलेस. सो वी मे बी होपलेस, बट वी शुड नेव्हर बिकम हेल्पलेस.
आशा आपली समाप्त होऊ शकते, पण आपण कधीही हतबल नाही व्हायला पाहिजे. नेहमी परमेश्वराला मदत मागून गीतेचा आधार घेऊन आपण पुढे जायला पाहिजे. पण ज्याच्याकडे परमेश्वर नाही आहेत तो होपलेस बिकम्स हेल्पलेस अँड देन ही येस. नराधम शोषक प्रवृत्ती म्हणजे लोकांचं शोषण करणं. त्यांच्याकडे जे काही शक्ती आहे त्याचा वापर असतो दुसऱ्यांचं शोषण करण्यासाठी. येस. भगवत विहीन. धर्मपालन म्हणजे धर्माचं पालन करायचं पण त्याच्यामध्ये परमेश्वराला स्थान नाही. सो इट बिकम्स अ सोशल क्लब. मी या क्लबचा मेंबर आहे, मग तिथे जाऊन काय करायचं, तिथे जाऊन एक वागणूक असते. धर्म, हिंदू धर्म काय होतो, इट बिकम्स अ सोशल क्लब. की अमुक अमुक सणाला एकत्र यायचं, थोडं गोड खायचं, थोडं गप्पा मारायच्या, गो बॅक. पण तो सण का होता, त्या सणाच्या पाठीमागे सिग्निफिकन्स काय, आणि हे सगळं धर्मपालन जे आपण करतोय त्याचा हेतू काय, ते सगळं बाजूला राहिलं. येस. थर्ड, मायया अपहरित ज्ञान, ज्याचं ज्ञान मायानी अपहरण केलंय. येस. अत्यंत हुशार तर्कवादी जे श्रीकृष्ण यांना साधारण समजतात, वैज्ञानिकचे परम नियंत्रक स्वीकारत नाही. या स्लॅश आहे ते, म्हणजे दुसरी कॅटेगरी. म्हणजे तर्कवादी आहेत, तर्क लावतात, एकेका शब्दाचा किस काढतात म्हणतात ना तसं, आणि त्याचा हेतू एकच असतो, श्रीकृष्ण हे साधारण व्यक्ती आहेत, त्यांना गीता पाहिजे, पण गीता ज्यांनी सांगितली ते नाही पाहिजे. त्यांना रामराज्य पाहिजे, पण त्यांना रामचंद्र नको. सो रामराज्यामध्ये जी सुख समृद्धी होती ती पाहिजे त्यांना, पण रामचंद्र नको, कारण रामचंद्र नियमांना पालन करतात. सो असे हे तर्कवादी आहेत जे कधी कधी मोठे मोठे पंडित असतात, पण त्यांचं जे ज्ञान आहे ते त्यांना श्रीकृष्णांच्या जवळ नाही घेऊन जात. आणि मोठे मोठे वैज्ञानिक ज्यांना कळतं हे सगळं नियमानुसार चाललंय. सो न्यूटन बसले होते एका झाडाखाली आणि त्यांच्यावर तो सफरचंद पडला. न्यूटनच्या आधी कोणाच्याच घरात किंवा कोणाच्या डोळ्यासमोर कधी कुठला सफरचंद पडला नाही खाली. पण त्याचं श्रेय काय, ते जो पडला तो म्हणला तो खालीच का पडला. आपल्या डोळ्यासमोर किती वेळा काय काय पडलंय खाली, पण आपण हा प्रश्न नाही विचारला की ते खालीच का पडलं, बाजूला का नाही पडलं. त्यांनी विचार केला, त्याच्यावर त्यांनी नियम शोधून काढला, त्याच्यावर त्यांनी ज्ञान केलं. एक लक्षात आलं की ही गुरुत्वाकर्षणाची एक शक्ती आहे. सो जेव्हा संशोधन केलं तेव्हा त्याला लक्षात आलं की ही एक शक्ती आहे जी सर्वव्यापी आहे, पृथ्वीवर सगळीकडे आहे, फक्त नाही. सो त्यांनी त्या नियंत्रणाला शोधून काढलं. आणि ॲज सुन ॲज यू से देर इज अ लॉ, इट मीन्स देर इज अ लॉ मेकर. नियंत्रण आहे म्हणजे नियंत्रक आहे. फक्त सायन्स आज काय झालंय, नियंत्रणाला शोधून काढतात. पण जेव्हा मी सांगितलं की नियंत्रणाच्या पाठीमागे नियंत्रक असतो, डोंट ब्रिंग रिलिजन इन टू सायन्स. हाऊ डज द कार रन, बाय द व्हील्स. हाऊ डज द व्हील्स रन, बाय द कनेक्शन टू द गिअर बॉक्स. हाऊ डू द गिअर बॉक्स रन, बिकॉज इट हॅज अ सोर्स ऑफ पॉवर. From where? From the engine. How does the engine run? Somebody has to turn the key. How does the key turn? There is a man who turns it. Don't bring religion into science. Huh? That's the fact. Wheels run because of gearbox. Gearbox runs because of engine. Engine runs because of the key. Key runs because of somebody alive has to turn the key. Right? जेव्हा मी सांगतो एक व्यक्ती आहे, don't bring religion into science. But that's how it is. असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात, श्रीकृष्ण यांचा तिरस्कार करणारे किंवा खोटा अवतार प्रस्तुत करणारे. सो जरासंध आहे, त्यांनी श्रीकृष्णांच्या शरीरावर हल्ला केला. आणि शिशुपाल आहेत, त्यांनी शब्दांच्या बाणांनी श्रीकृष्णांवर हल्ला केला. तर शिशुपाल आणि जरासंध हे चौथ्या कॅटेगरीमध्ये येतात. आणि माया अपहरित ज्ञान म्हणजे खूप हुशार, वेदांचं ज्ञान आहे, पण चुकीच्या दिशेने. रावणाला सर्व काही माहिती आहे, पण रावण काय म्हणतो, शेवटी सीता माझ्यासाठी. तर ते किती लोकांनी, मंडोदरीने स्वतः बायकोनी समजावून सांगितलं, भावाने समजावून सांगितलं, पण ती जिद्द. तर सगळं कळतंय पण वळत नाही. आणि जर 4 प्रकारचे लोक श्रीकृष्णाने सांगितलं जे माझे शरण नाही जात, तर मग आता 4 प्रकारचे लोक हे पण सांगायला लागतील की जे शरण जातात.
सो हा श्लोक वाचा. चतुर्विधा भजन्ते मां जनः सुकृतिनो अर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. इथे लिहिलंय सुकृतिनो आणि त्या पूर्वीच्या श्लोकामध्ये काय लिहिलं होतं? दुष्कृतिनो. तर ते दुष्कृती करतात आणि हे सुकृती करतात. विचार करा, इथे श्रीकृष्ण म्हणतायत हे 4 प्रकारचे पुण्यवान लोक आहेत. भाषांतर वाचा, तुम्ही वाचा मात्र बरोबर. हे भरत श्रेष्ठ अर्जुना 4 प्रकार हळूहळू उतरा. श्रीकृष्णांचे शब्द आहेत. हे भरत श्रेष्ठ अर्जुना 4 प्रकारचे पुण्यात्मे माझी भक्ती करीत. 4 प्रकारचे कोण आहेत? पुण्यात्मे. आता हे पुण्यात्मे जे आहेत त्यांनी काय पुण्य केलंय? त्यांनी किती लोकांनी गंगेमध्ये रोज स्नान केलंय? कोणी तपस्या केली आहे? कोणी श्रावण मास उपवास केला? काहीच नाही. तो श्रीकृष्ण म्हणताय ऍक्च्युली खरं पुण्य आहे हे सगळं जे आहे ते तर आहेच, तपस्या करणं, दान करणं वगैरे. ऍक्च्युली खरं पुण्य आहे हे एवढं सगळी जी धर्मविधी आहे हिंदू धर्मामध्ये ती कशासाठी आहे? परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी. जो फायनली श्रीकृष्णाची शरण घेतोय त्यांनी पुण्य केलंय. त्यांनी गंगेमध्ये स्नान केलंय. कधी केलं त्यांनी स्नान? त्यांनी गंगेमध्ये स्नान करून करायचंय काय? गंगेमध्ये स्नान करून पवित्र व्हायचंय. पवित्र होऊन काय करायचंय? परमेश्वराची काहीतरी सेवा करायची, पवित्र विचार आणायचे. राईट. सी, गंगेमध्ये स्नान करून पवित्र होणं म्हणजे काय? शरीराला साफ ठेवणं की मनाला साफ करणं? पवित्रता, पावित्र्य हे शरीरावर जर्म फ्री आहे. ते तर आपण डेटॉल वगैरे लावलो तरी जर्म फ्री आहे. सो इज दॅट इक्विव्हलंट टू गंगा बाथ? सो गंगेचं पावित्र्य जे आहे ते आहे काय? गंगेचं पावित्र्य हे आहे की वामन अवतार जेव्हा होते त्यांनी जसं तो पाय वर केला होता तेव्हा हे जे कवच आहे ब्रह्मांडाचं त्याला छिद्र पडलं, त्याच्यातून पाणी आतमध्ये आलं. तर ते वामन देवाच्या पायाला ते पाणी स्पर्श केलं म्हणजे ते पवित्र झालं का? तर विष्णूंच्या पायाला स्पर्श झाला आणि ते जे पाणी जे वाहत आहे ते गंगा नदी आहे. तर ते चरणामृत आहे. म्हणून गंगेला एवढं जर इथे स्पिरिट लावलं तरी जर्म फ्री आहे. पण कधी कोणी म्हणत नाही अरे मी स्पिरिटनी स्नान केलं, गंगेने स्नान केलं का? तर ते चरणामृत आहे. सो शारीरिक स्तरावर तर स्पिरिट पण जर्म फ्री करताय, पण गंगादेवीनं शरीराला जर्म फ्री तर करतेच, बेसिकली मनाला जर्म फ्री करते, मनाला शुद्ध करते. ते स्पिरिट त्याला नाही करू शकत, म्हणून त्याला महत्व आहे. सो गंगामध्ये स्नान करणं, तपस्या करणं, उपवास करणं, दान करणं, हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते कशासाठी आहे? मनाला पवित्र करण्यासाठी. आणि ते मनाला पवित्र करण्यासाठी एवढे सगळे इथून हरिद्वार पर्यंत जायचं, इथून ऋषिकेश पर्यंत जायचं, तिथे हे करायचं ते करायचं. त्याच्यापेक्षा जर आपण श्रीकृष्णांकडे वळलो तरी आपण पवित्र होतोय. श्रीकृष्ण म्हणतात तुम्ही माझ्या दिशेने घसरून जरी पडलात, मंदिराच्या दिशेने, श्रीकृष्णाच्या मंदिराच्या दिशेने घसरून जरी पडलात, कार्यक्रमाच्या दिशेने घसरून जरी पडलात, युअर ए पुण्यात्मा. तुम्ही काय पुण्य केलं ते मी सांगत. हे पुण्य केलं की युअर इन द राईट डायरेक्शन. तुमची दिशा किती महत्वाची आहे. येस. 4 प्रकारचे पुण्यात्मे माझी भक्ती करीत असतात. आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. सो आर्त म्हणजे जो आसरा शोधत असतो. आणि मॅक्झिमम लोक जे परमेश्वराकडे येतात ते जनरली या कॅटेगरीमध्ये येतात की त्यांच्या जीवनामध्ये काही दुःख येतं आणि आसरा शोधत असतात. दुसरी कॅटेगरी ती आहे अर्थार्थी. अर्थार्थी म्हणजे जे भौतिक फायद्याच्या अपेक्षेत येतात. त्यांना माहिती आहे श्रीकृष्णांनी ना सुदाम्याला मदत केली होती, मी जर गेलो तर मला पण मदत करते. माझं नाव पण सुनील दामोदर मासने, सुदामा किंवा काय माळेगावकर, सुनील दामोदर माळेगावकर, माझे इनिशियल्स सुदामा आहे, तर मला पण मदत करते. तो चला आशा घेऊन श्रीकृष्णांकडे आले. जिज्ञासू म्हणजे हे ना, हे काय श्रीकृष्ण ना कधी अगदी लबाडी करतात पण गीतेमध्ये चांगलं ज्ञान पण देतात.
आणि गोपिकांसोबत नृत्य पण करतात. आणि जेव्हा अर्जुन दुर्योधन किंवा दुःशासन जेव्हा ठगवण्याचा प्रयत्न करतात बरोबर त्यांना पण ठगवतात. तर ही पर्सनॅलिटी काही समजत नाही आहे श्रीकृष्णाची. हुशार आहेत, फसवणारे आहेत, सुंदर पण आहेत, भोळे पण आहेत, कधी कधी फसतात पण आणि फसवतात पण. म्हणजे हुशार व्यक्ती फसत नाही आणि मूर्ख व्यक्ती फसवत नाही. तर हे कधी फसतात पण फसत. तर कोण आहेत हे? तर तिची जिज्ञासा आहे. त्या जिज्ञासेने पण कोणी कोणी लोक येतात. किंवा कधी कधी लोक इथे बाहेर समजा बघितलं खिडकीतून इथे काहीतरी कार्यक्रम चालू आहे तर जिज्ञासेने आतमध्ये हे काय चालू आहे इकडे, काय सांगताय तुम्ही, काय स्लाइड शो वगैरे दाखवताय आणि काय करताय. तर जिज्ञासा, उत्तर शोधत. आणि चौथी कॅटेगरी आहे ती आहे ज्ञानी. ज्ञानी म्हणजे श्रीकृष्ण हेच जीवनाचे ध्येय आहेत हे जाणून आतमध्ये येतात. सो पहिले जे 3 आहेत ते सकाम भक्त आहेत. सकाम म्हणजे त्यांना काहीतरी श्रीकृष्णाकडून पाहिजे. कोणाला उत्तर पाहिजे, कोणाकडून आसरा पाहिजे, कोणाला काहीतरी मदत पाहिजे. पण जो चौथा माणूस आहे ना त्यांनी वाचलंय, त्यांनी पुस्तकं वाचलंय, त्यांनी श्रवण केलं आणि त्याला माहिती आहे की श्रीकृष्ण हे जीवनाचे ध्येय आहेत आणि त्या श्रीकृष्णांना अधिक जाणण्यासाठी, खोल जाणण्यासाठी तो श्रीकृष्णांकडे येतो. सो ही हॅज ऑलरेडी हर्ड. लहानपणी आईकडून ऐकलं असेल इत्यादी. पण आता त्याला डीप नॉलेज पाहिजे म्हणून तो आज श्रीकृष्णांकडे येतोय. तर याबद्दल श्रीकृष्ण म्हणतात तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तीर विशिष्यते प्रियो हि ज्ञानीनो अत्यर्थम अहम सच मम प्रिया. भाषांतर वाचन. त्यापैकी पूर्ण ज्ञानी आणि चित्त नित्य भगवत भक्तीमध्ये युक्त असणारा सर्वोत्तम आहे. कारण मी त्याला अत्यंत प्रिय आहे आणि तो मला अत्यंत प्रिय आहे. श्रीकृष्ण म्हणतात ते 4ही लोक चांगले आहेत कारण ते माझ्याकडे पुण्यात्म आहेत. पण त्यामध्ये जो चौथा आहे तो त्याला माहिती आहे मी कोण आहे. तर तो माझ्याकडे ना ते मागण्यासाठी नाही येत आहे, तो मला जाणून घेण्यासाठी येतोय. म्हणून एक भक्तीर विशिष्यते तिथे लिहिलंय. एक भक्तीर विषय, तो केवला भक्ती म्हणतात त्याला. त्याला अजून काही नकोय. म्हणजे श्रीकृष्ण मला ना तुझ्याकडून काही नकोय, मला तू हवायस. आणि श्रीकृष्णाने काय सांगितलं, जसं तुम्ही माझं चयन करता तसं मी तुमचं चयन करतो. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात जसं तुला केवळ मी पाहिजे तसं मला पण तुम्ही म्हणून म्हणतात अहम सच मम प्रिय. की म्हणून तू पण मला खूप प्रिय आहेस. उदारा सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम आस्थितः संयुक्तात्मा मामेवा अनुत्तमाम गती. तर यामध्ये एक श्लोक आहे बघा, तिथे शब्द आहे उदारा. उदारा सर्व एवैते. भाषांतर वाचणार. निसंशय हे सर्व भक्त उदार आहेत. परंतु जो माझ्या ज्ञानामध्ये स्थित झाला आहे त्याला मी माझ्या स्वतःप्रमाणेच मानतो. माझ्या दिव्य सेवेमध्ये युक्त झाल्यामुळे तो नक्कीच माझी सर्वोच्च आणि सर्वोत्तम लक्ष्याची प्राप्ती करतो. आता इथे प्रश्न आहे की जो देतो तो उदार की जो घेतो तो उदार. देतो तो उदार बरोबर. पण श्रीकृष्णांनी काय भाषांतरामध्ये काय लिहिलंय, सर्व भक्त उदार. मग सर्व भक्त कसे उदार झाले. ते तर सर्व आणि उदारा सर्व एवैते. ते चौथ्याबद्दल नाही बोलत. मग जो अर्थ आला, जो जिज्ञासू आला, जो अर्थार्थी आला त्याला पण श्रीकृष्ण उदार आहे सर्व एवैते. मग हा प्रश्न आहे तुम्हाला सर्वांना, जो देतो तो उदार की जो घेतो तो उदार. या चित्रामध्ये उदार कोण आहे, लेफ्ट साईडला की राईट साईडला. जो देतो तो. पण श्रीकृष्ण तो उलट म्हणतायत, माझे हे 4ही प्रकारचे भक्त उदार आहेत. तर खूप ना मजेची गोष्ट आहे. तर श्रीकृष्ण काय म्हणतात माहितीये, या भक्ताने मला तुटलेले नाते पुन्हा स्थापित करण्यासाठी संधी दिली आहे. हे याचे किती मोठे दान आहे, म्हणून हा उदार आहे. मग हा मला सोडून गेला होता ना, आमचं जुनं नातं आहे ना. मला हा मुलगा माझा, मुलगी माझी मला सोडून गेली
आणि आता काहीतरी मागण्यासाठी माझ्याकडे येते, म्हणजे त्या बहाण्याने माझ्याशी बोलेल, त्या बहाण्याने काहीतरी मागायसाठी येतोय, पण येऊन बसेल, थोडं बोलेल, मग श्रीकृष्णांबद्दल काहीतरी ऐकेल. म्हणजे ते जे तुटलेलं नातं आहे ते पुन्हा स्थापित करण्यासाठी मी जो आसुसलेलो होतो की हा माझा मुलगा मला सोडून गेला, काय करायचं याला, कसं धरायचं याला, तर स्वार्थासाठी का होईना पण हा माझ्याकडे येतोय. आणि माझ्या मनात जी इच्छा होती की आता हे नातं पुन्हा एकदा स्थापित व्हायला पाहिजे, ते नातं जोडण्यासाठी याने मला संधी दिली. किती उदार आहे. सो म्हणून म्हणतात की 6 गोष्टी आहेत ज्यांनी नातं जुळतं. ददाती प्रतिगृह्णाती, गुह्यम आख्याती पृच्छती, भुंक्ते भोजते चैव, षड्विधा प्रीती लक्षण. प्रेमाचे लक्षण आहेत काय? काहीतरी भेटवस्तू देणे ददाती, आणि काहीतरी भेटवस्तू स्वीकारणे प्रतिगृह्णाती. नाही, घरी कोणी आल्यावर आपण छोटंसं का होईना एक आठवण म्हणून एक गिफ्ट देतो, गिफ्ट स्वीकार करतो. ददाती प्रतिगृह्णाती. गुह्यम आख्याती आणि पृच्छती, मनातल्या गोष्टी व्यक्त करणे, आणि दुसरा मित्र जेव्हा मनातल्या गोष्टी बोलतोय ते ऐकून घेणे. तो आपण मनातल्या गोष्टी सगळ्यांना नाही सांगत, जवळचा कोणी असेल ते प्रीती लक्षण आहे. आणि भुंक्ते भोजय त्याच्यावर, की कोणातरी घरी जेवायला बोलवायचं, किंवा कोणी जर आपल्याला घरी जेवायला बोलवलं तर आपण जायचं आदर. असं नाही की आपल्या घरी जेवायला नाही, पण सो हे 6 गोष्टी आहेत. षड्विधा प्रीती लक्षण. सो श्रीकृष्ण म्हणतात की हा माझ्याकडे मागायला येतोय खरा, आणि मला ददाती करायला मिळतंय. तर मी जेव्हा ददाती देईन तेव्हा प्रीती लक्षणचं तर पहिली गोष्ट देईल, तर याच्यानंतर प्रीती वाढेल, त्याच्यानंतर नातं वाढेल. अरे वा, याने माझ्याकडे मागितलं, तो बहाणा आहे बेसिकली. मला एक चान्स मिळाला तर याच्याशी प्रेमाचे संबंध स्थापित करण्यासाठी. तर श्रीकृष्ण जरी देत असले तरी म्हणतात हा किती उदार आहे. तर श्रीकृष्णांचं हे गोड मन आहे. म्हणून इथे या माणसाने या बाईला एक काहीतरी पैसे दिले, पण त्या बाईने काय केलं माहितीये, त्या बाईने त्या पैशांकडे नाही बघितलं. ती बाई म्हणाली तू प्रेमाने मला दिलंस, तर माझ्याकडे आता काय आहे, माझ्याकडे आशीर्वाद आहेत, माझ्याकडे पैसे नाही आहेत. तर त्या बाईने तिला जवळ घेतलं आणि डोक्यावर हात ठेवला आणि आशीर्वाद दिला. तसं श्रीकृष्ण आहे. आपण श्रीकृष्णांकडे जातो तेव्हा श्रीकृष्ण म्हणले की तू मला प्रेम दिलंस. ऍक्च्युली आपण स्वार्थासाठी चालू, पण तो श्रीकृष्णांचा मोठेपणा आहे. तर अशा प्रकारे साधारण रीत अशी आहे की घेणारा देणाऱ्याचे आभार मानतो, पण इथे उलट आहे. तर हे असे श्रीकृष्ण आहेत. आणि म्हणून शेवटचा श्लोकाचा बहुनाम जन्मनामन्ते ज्ञानवान मां प्रपद्यते वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः. येस, वाचणार तुम्ही भाषण. अनेकानेक जन्म आणि मृत्यूनंतर बहुनाम जन्मनाम अंते, बहुनाम जन्मनाम अंते, अनेक अनेक जन्म आणि मृत्यूनंतर ज्याला वास्तविक ज्ञान होते तो मी अस्तित्वातील सर्व गोष्टींच्या कारणांचे परम कारण असल्याचे जाणून मला शरण येतो, असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो. सो ज्ञानवान जो खरा आहे तो काय निष्कर्षाला पोचतो की श्रीकृष्ण हे सर्व कारणांचे कारण आहेत. मग मी कुठे काय काय करत बसलो होतो, पण ते ज्ञान जे त्याला अनेक अनेक जन्मानंतर मिळतं. जर त्याने गीता वाचली, अर्जुनाला त्या रस्त्याने जायची गरज नाही. श्रीकृष्ण स्वतः सांगतात त्याला की मी कोण आहे म्हणून. पण जर श्रीकृष्ण स्वतः नसतील उपस्थित तर त्याला मग ते अनेक अनेक जन्मानंतर पुण्य करून हे करून ते करून त्याला लक्षात येतं अरे इथे पण शेवटचं अंतिम स्थान कृष्ण होते, इथे पण शेवटचे स्थान कृष्ण होते. मी काम करतो, माझ्याकडे जे काही ज्ञान आहे त्याच्याने आता ते होतं ना चेस मध्ये. सो चयन कोण करणार? जो ज्ञान ज्याच्याकडे येतो. सो त्याच्याकडे आता ज्ञान येतं, तो ज्ञानाने फायनली तो चयन करतो की माम प्रपद्यते. तर तेच तर होतं ते की दैवी हे एषा गुणमयी मम माया दुरते माम एव ये प्रपद्यन्ते माया. तर तो शब्द येतो ज्ञानवान माम प्रपद्यते. फक्त तिथे हे होतं की ज्याला माया देवीने छळलंय आणि तो छळलेल्या अवस्थेमध्ये असेल तर तो इथे हा ज्ञानी आहे. सो ज्ञान हे साधन आहे की साध्य आहे? म्हणजे ज्ञान हे रस्ता आहे की त्या रस्त्यावर चालून शेवटचं स्थान आहे?
सो मग ज्ञान जर साधन आहे तर मग ज्ञान या साधनाचे साध्य काय? राईट. सो आपल्याला वाटतं की ज्ञान 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 दॅट बिकम्स द गोल ऑफ लाईफ. पण ऍक्च्युली नॉलेज इज द रोड टू समथिंग. आणि आपल्याला माहिती नाही की ते कुठे संपतंय, हा रस्ता कुठे संपतोय. म्हणून ज्ञान हे साध्य नाही, ज्ञान हे साधन आहे. आणि मग त्याचं साधन साध्य काय आहे? ऍक्च्युली वास्तविक ज्ञान ज्याच्याकडे आहे त्याचं शेवटचं काय आहे की हे सर्व ज्ञान जे देत आहेत त्या श्रीकृष्णांची शरणागती आपण स्वीकारली पाहिजे. सो ती शरणागती जो नॉर्मल रस्ता आहे तो अनेक अनेक जन्मांच्या नंतर आहे. आणि दुसरा जो रस्ता आहे तो आहे की गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतायत मय्या सक्त मना पार्थ योगम युंजन्मदाश्रय असंशयम समग्रमम यथा ग्याससी तर शृणु. बस इथे मी सांगतो तुला, मी कोण आहे, नाहीतर ते बहुनाम जन्मनाम म्हणते. सो अयोग्य काय माहितीये? ज्ञान जेव्हा मिळतं तेव्हा त्याचा अहंकार होणं किंवा बेजबाबदारपणा वाढणं. आणि त्याच्यामुळे काय होतं? मग कधीतरी विवेकशून्य आळस होतो किंवा विवेकशून्य क्रिया होतात, निर्णय, चयन. आणि खरं काय आहे की ज्ञानामुळे कृतज्ञता वाढायला पाहिजे, सतर्कता वाढायला पाहिजे, सुजाणता वाढायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे आपलं विवेकपूर्ण चयन वाढायला पाहिजे. आणि विवेकपूर्ण चयन म्हणजे बेसिकली काय की मी जे काही करीन ते श्रीकृष्णांना सोबत घेऊन करेन, श्रीकृष्णांच्या आनंदासाठी करेन. तर त्याला एक नाव आहे सेवा. सो व्हॉट इज सेवा? जे मी आतापर्यंत करत होतो पण स्वतःसाठी करत होतो ते मी आजपासून श्रीकृष्णासाठी करतो. अर्जुन महाभारताच्या युद्धाआधी लढले की नाही लढले? लढले. महाभारताच्या युद्धामध्ये पण लढले. पण त्या महाभारताच्या युद्धाला सेवा का म्हणतात? हे जे लढणं होतं ते त्यांनी श्रीकृष्णांच्या आनंदासाठी लढले. तर आधीपासून पण लढले, नंतर पण लढले, पण आता फरक होता की श्रीकृष्णांच्या आनंदासाठी लढले. तर म्हणून सेवा म्हणजे काय? सेवा म्हणजे काय असं विशेष काही करायचं नाहीये. सेवा म्हणजे आपण जे काही करतोय ते श्रीकृष्णांच्या प्रीत्यर्थ, श्रीकृष्णांच्या आनंदासाठी जेव्हा करतो दॅट इज द हायेस्ट स्टेज. सो दॅट कृष्ण इज सेइंग बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपदे. मोठे मोठे ऋषी मुनी जे मोठमोठी तपस्या करून समजतायत ते आपल्याला श्रीकृष्ण सगळं शॉर्टकट करून आपल्या गृहस्थ आश्रमामध्ये आपल्याला सांगतायत तुम्ही जे काही करत असाल ते केवळ माझ्या आनंदासाठी मला स्मरून जर केलं तर ऋषी मुनींना अनेक अनेक जन्मानंतर जे लाभतं तो फायदा तुम्हाला लाभू शकतो. तशा प्रकारे एकाच शेतामध्ये दोन गोष्टी, एकीकडे हिरवळ असू शकते का? तर चयन केलं त्याने, अर्जुनाने चयन केलं. तर आपल्याला श्रीकृष्ण काय म्हणतायत की तुम्ही पण जर योग्य चयन केलं, मी फोर्स नाही करणार, पण जर तुम्ही स्वेच्छेने जर चयन केलं की नाही श्रीकृष्णांसाठी जगायचंय, श्रीकृष्णांसाठी करायचं जे काही करायचंय ते, तुमच्या शेतामध्ये पण असे ते हिरवळ येऊ शकते. आणि शेजारीच कोणतरी असेल ज्याने श्रीकृष्णांचं चयन नाही केलं, सगळं काही आहे दुर्योधनाकडे, मोठं महाल आहे आणि सो कॉल्ड यश आहे सगळे, पण बघता 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 सगळं नष्ट झालं. आणि अर्जुनाकडे तथाकथित काहीच नव्हतं, पण त्यांनी ते एक फक्त गोष्ट चयन केली, श्रीकृष्ण तू माझ्या बाजूने. आणि त्याच्यानंतर जे निर्णय एका पाठोपाठ एक लागले तर त्याची सुख समृद्धी झाली. सो म्हणून चयन खूप महत्वाचं. सो आपण इथे थांबूया आणि पुढच्या वेळेस आपण याच्या पुढे जो सेक्शन आहे तो आहे की आज परमेश्वराच्या दृष्टीने वाटचाल कशी करायची याच्यावर होतं. पुढच्या वेळेस आहे की देवतांची मग जी पूजा वगैरे करतात लोक त्याच्यामध्ये काय भावना आहे, तर श्रीकृष्ण त्याच्यावर मार्गदर्शन करणार.